विठ्ठल श्री हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम हरे विठ्ठल हरे विठ्ठल विठ्ठल तेची संत तेची संत तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचुनी काया वाचा आणि मने धाले चिंतने डुल्लती नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचुनी निळामने विरक्त देही आठवची नाही विषयाचा नेनती काहे टानाटोना नामस्मरणा वाचुनी महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या संत कृपा जाणे कथेचा विस्तार कृपा जाणे कथेचा विस्तार कृपा जाणे कथेचा विस्तार कृपा जाणे कथेचा विस्तार गुरुदास तुका सद्गुरुदास तुका ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकयाजी देवा अहो स्वामी तुकयाजी देवा निज चरणा लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा हे सेवे लागी सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भीरू सेवे लागी सेवक झालो लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा सहजलेले उदके वया तुम्ही रक्षले आणि सत्य निळामणी धरा राहती तरी द्याल मती निरूपम
अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तमात्मरूप गणेशो स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे जयाचेने आठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वत आगवे झिवेसी वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे मने रसवती वळंगणे अक्षरासे भावाचे अवतरण अवतरविती खून हाताचडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जे हृदय घेऊ सोनी ठाय ते एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोनी आता विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल हरे विठ्ठल तेची संत तेची संत तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचुनी अनंत कृपासागर षड्गुण ऐश्वर्य संपन्न सच्चिदानंद घन कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्व शक्तिमान श्री रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पांडुरंगाच्या अपार असीम अखंड हयतुकी कृपेने साधकांचे मायबाप ज्ञानियांचे शिरोमणी योग्यांचे माऊली भगवान सद्गुरू श्री ज्ञानोबाराय पंढरीरायाचे प्रेम भांडारी भक्त शिरोमणी श्री संत नामदेवराय पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज वैरागी राग रसिक जगद्गुरु श्री तुकोबराय सकल संत मांदियाळी यांच्या परम कृपेने आशीर्वादाने प्रातस्मरणीय समर्थ सद्गुरू श्री संत माधव मामा बाबांच्या आशीर्वादाने कृपेने हा त्यांच्या नेमस्थ असलेला हा वार्षिक उत्सव त्या उत्सवामध्ये आज दुसऱ्या दिवसाची सेवा गोड असा श्री जगद्गुरु तुकोबरायांचे पट्ट शिष्य श्री निळोबाराय महाराज यांचा साधू पुरुषाचं लक्षण सांगणारा अभंग आहे. विठ्ठल 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 तुका म्हणे मजन घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय किंवा पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो किंवा पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती मज आजी फळाशी आली परमानंद आजी मानसे भेटी झाली या संतासी. या क्षेत्रभूमीमध्ये पुण्यभूमीमध्ये प्रातस्मरणीय समर्थ सद्गुरू श्री संत बाबांच्या समाधी संजीवनाने पावन झालेली ही पुण्यभूमी आणि त्या पुण्याच्याद्वारे आज समाधीचं दर्शन झालं म्हणजे प्रत्यक्ष साधू पुरुषाचं संतांचं दर्शन झालं. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला साधू पुरुषाची भेट होणं त्यांची संगती होणं त्यांची कृपा होणं हे अत्यंत दुर्लभ आहे. विठ्ठल विठ्ठल प्रातस्मरणीय श्री संत माधव मामांच्या ह्या त्यांच्या अखंड वास्तव्याने पावन झालेले हे गाव ही पुण्यभूमी ही क्षेत्रभूमी बाबांचा वास्तव्य या भूमीमध्ये घडलं गेलं. वास्तविक पाहता पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. संत महात्मा जिथं जन्म घेतात ती भूमी पुण्य पावन असते. संत महात्मे ज्या भूमीमध्ये क्रिया करतात तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. ती भूमीसुद्धा कशी असते ती भूमीसुद्धा पुण्य पावन भूमी असते. बाबांचे चरण कमल या गावाला लागायचे म्हणजे या गावाचं किती भाग्य असेल ते भाग्याचं वर्णन करता येत नाही. कारण बहु अवघड असे संत भेटी तरी जग जेठे करुणा केली. बाबांची जन्मभूमी वेगळी आणि कर्मभूमी वेगळी. विठ्ठल परिसरामध्ये बाबांनी वास्तव्य करून वास्तविक पाहता असे संत महात्मे असतात. असे संत महात्मे तुम्हा आम्हाला दिसायला सामान्य दिसतात पण त्यांना सामान्य म्हणता येत नसतं. संत नव्हती जगा माणसा त्या सारखे ते माणसासारखे दिसत असतात पण ते मनुष्यत्व त्यांना घडत नसतं. तर महाराज ज्ञानोबा वर्णन करतात ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव ते सुखाचे कोंब परी माणूसपणाचे भाम लोकाचे भागू. त्यांचं मनुष्यत्व हे लोकदृष्टीनं असतं त्यांना मनुष्य म्हणता येत नसतं. तर ते कोण असतात ज्ञानोबा म्हणतात ते साक्षात ज्ञानाला फुटलेले अवयव आहेत. ते चालते ज्ञानाचे बिंब त्यांचे अवयव म्हणजे सुखाला फुटलेले ते काय आहेत कोंब आहेत किंवा ज्ञानोबा म्हणतात ते कसे आहेत तर आनंदाचे अनुकार आहेत.
ते आनंदाचे काय आहेत? अनुकार आहेत, सुखाचे अंकुर आहेत. किंवा महाबोधाला असं वाटलं आपल्या राहायचं आहे. कुठं राहायचं आहे? तर या साधू पुरुषाचा चरणाचा आश्रय करावा. म्हणून महाबोध प्रत्यक्ष या साधू पुरुषाच्या चरणाचा आश्रय करतं. ते कसे असतात? ज्ञानोबा सांगतात ते विवेकाचे गाव आहेत. ते विवेकाचे गाव आहेत. ते परब्रह्मेचे स्वभाव आहेत, परब्रह्माचे स्वभाव आहेत किंवा ब्रह्मविद्या त्यांच्या रूपानं प्रकट झाली आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. बाबांच्या चरण कमलाने हे पावन झालेली पुण्यभूमी, बाबांचं वास्तव्य या भूमीमध्ये घडलेलं आहे. त्यांच्या चरण कमलाने हे पावन झालेली भूमी पहा. जिथं ज्ञानोबरांचे चरण कमल लागले, जिथं तुकोबरांचे चरण कमल लागले, जिथं नाथ महाराजांचे चरण कमल लागले, जिथं नामदेव यांचे चरण कमल लागले, ती भूमी सामान्य भूमी आहे का हो महाराज? पहा, शांतीब्रह्म गुरुवर्य मारुती महाराज सांगत असतात, लोक आळंदीला आले, देहूला आले तर भंडारा डोंगरावरची माती आपल्या घरी नेतात. का नेतात? तर भंडारा डोंगरावर तुकोबऱ्यांनी भजन केलं, भंडारा डोंगरावर तुकोबऱ्यांचे चरणकमल लागले. ज्या भूमीला तुकोबऱ्यांचे चरणकमल लागले त्या भूमीची माती लोक आपल्या घरी आणतात. पहा, ज्ञानोबरांच्या सोहळ्यामध्ये जेव्हा अश्व चालतो, अश्व चालत असताना त्या अश्वाखालची माती लोक आपल्या घरी आणतात. का आणतात? लोक म्हणतात ह्या अश्वावर ज्ञानोबर आहेत. या अश्वावर ज्ञानोबर असल्यामुळं ज्या अश्वावर ज्ञानोबर विराजमान आहेत त्या अश्वाची माती जर आपल्या घरामध्ये आणली तर आपल्या 42 कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. तसं या भूमीमध्ये पूज्य बाबांचे चरणकमल लागले. संत चरण रज लागता सहज, वासनेची बीज जळून जाय. किंवा तुका म्हणे निवेद तनू रज कोणू लागता. रजकण जर आपल्या मस्तकाला लागले, आपलं शरीर शांत होतं. शांत म्हणजे आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक त्रिविध तापाचे काय होते? निवृत्ती होते. असा महापुरुषांचा वस्तुनिष्ठ महिमा आहे. एक उदाहरण सांगतो, एक महाभारतातलं उदाहरण सांगतो. संत महात्मा जिथं वास करतात ती भूमी कशी असते? पुण्य पावन भूमी असते. त्या भूमीमध्ये पापाचा स्पर्श होत नाही. तिथले जे ग्रामवासी असतात ते कसे असतात? सुख समृद्धीने अशा प्रकारे ऐश्वर्याने नांदत असतात. महाभारतातला प्रसंग आहे. पांडवांना 12 वर्षाचा वनवास होता. 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास होता. नियम असा होता, अज्ञातवासामध्ये पांडवांना ओळखले की परत 12 वर्ष वनवास, परत 1 वर्षाचा अज्ञातवास, असा नियम होता. 12 वर्षाचा पांडवांचा वनवास झाला. 12 वर्ष पांडवांचा वनवास झाला. 1 वर्षाचा अज्ञातवासाचा काळ सुरू झाला. आता हे सर्व पांडव विराट नगरीमध्ये वेश पालटून, नाव पालटून राहत होते. दुष्ट असणारा दुर्योधन प्रयत्न करतोय, शोधण्याचा प्रयत्न करतोय. कुठं असतील हे पांडव? कुठं असतील? आता पांडव कुठं असतील दुर्योधनाला माहिती आहे का हो? माहीत नाही. पण नक्कीच पितामह भीष्माचार्यांना माहिती आहे. पितामह भीष्माचार्यांना माहिती आहेत पांडव कुठे आहेत. पण जो दुष्ट असणारा दुर्योधनाला माहिती आहे पांडवांचा पत्ता नक्कीच पितामह भीष्माचार्यांना माहिती आहे. पण पितामह भीष्माचार्य आपल्याला सांगणार नाहीत, कारण पितामह भीष्माचार्य पांडवांचे पक्षपाती आहेत. त्यांना पांडव प्रिय आहेत. आपल्यापेक्षा त्यांना कोण आहेत? पांडव प्रिय आहेत. त्यांना जर आपण विचारलं पांडवांचा पत्ता सांगा तर ते सांगणार नाहीत. पहा, आता तो दुर्योधन कपटी आहे, धूर्त आहे. त्यांनी काय केली? सभा बोलवली. हस्तिनापुरामध्ये सभा बोलवली आणि सभेमध्ये प्रश्न टाकला. आता असा नियम असतो, सभेमध्ये प्रश्न केल्यानंतर सभेमध्ये कधी खोटं बोलता येत नसतं, आहे की नाही? सभेमध्ये खोटं बोलायचं नसतं. आता कोर्टामध्ये गीतेची शपथ घेऊन खोटं बोलतात तो भाग वेगळा. विठ्ठल सभेमध्ये प्रश्न टाकल्यानंतर खोटं बोलता येत नसतं, असत्य भाषण करता येत नसतं. धूर्त असणारा दुर्योधन सभेमध्ये प्रश्न करतो. पितामहान भीष्माचार्यांना प्रश्न करतो, पितामह सांगा, तुम्हाला माहिती आहे पांडव कुठे आहे ते सांगा म्हणे आम्हाला. आता पितामह भीष्माचार्य म्हणजे महाभागवत आहेत, महावैष्णव आहेत महाराज. त्यांच्या मुखातून सहस्त्रनामाचा पाठ झालेला आहे. महावैष्णव आहेत ते. त्यांनी सांगितलं, दुर्योधन ऐक म्हणे, सांगतो तुला पांडवाचा पत्ता सांगतो. पण पांडवाचा पत्ता सांगत असताना पितामहाने पत्ता कसा सांगितला पहा. जिथं पांडव राहतील तिथं कधीही दुष्काळ पडणार नाही. जिथं पांडव राहतील तिथं कधीही कसल्या प्रकारचा रोगराई होणार नाही. जिथं पांडव राहतील तिथं कधीही कसल्या प्रकारचं दुःख येणार नाही. जिथं पांडव राहतील तिथले लोक सुखी असतील. जा आता ओळख. विठ्ठल येथे वसती हरीचे दास, येथे वसती हरीचे दास, येथे वसती हरीचे दास, येथे वसती हरीचे दास, जेथे वसती हरीचे दास, जेथे वसती हरीचे दास, येथे वसती हरीचे दास,
पुण्यपैकी पापानाश जेथे वसती हरीचे दास जेथे वसती हरीचे दास पुण्यपैकी पापानाश पुण्यपैकी पापानाश जेथे वसती हरीचे दास पुण्य पिके पापा नाश पुण्य पिके पापा नाश जेथे वसती हरीचे पुण्य पापा नाश पापा नाश पापा जेथे वसते हरीचे दास पुण्य पिके पापानास किंवा जेथे वैष्णवांचा वास धन्य भूमी पुण्य देश तुकोबऱ्या सांगतात. जिथं संत महात्मा राहतात तिथं पुण्य पिकतं, तिथं पापाचा नाश होतो. ती भूमी कशी असते? ती पावन भूमी असते. तो देश कसा असतो? तो पुण्यवान देश असतो. पूज्य बाबांची या ठिकाणी समाधी आहे. ही भूमी कशी झाली? पावन झाली. ह्या गावामध्ये पुण्य पिकतं आणि पापाचा नाश होतो. विठ्ठल विठ्ठल पुण्य पिकतं पापाचा नाश होतो. याचा अर्थ काय? ज्या अर्थी गावातले सगळे माळकरी आहेत त्या अर्थी नक्कीच पुण्य पिकतं आणि पापाचा नाश होतोय. विठ्ठल विठ्ठल महाराज वर्णन करतात, बहुता जन्मेचे संचित सबळ होय जरी बहुत तरीच होय हरिभक्त कृपावंत मानसी. अहो अनंत जन्माचं पुण्य उद्याला यावं तेव्हा पांडुरंगाचं पंढरीनाथ परमात्म्याची वारी करण्याचं भाग्य मनुष्याला प्राप्त होतं. आता पहा, गळ्यामध्ये माळ घालणं सोपं नाही महाराज. अनंत जन्माचं पुण्य लागतं तेव्हा गळ्यामध्ये पांडुरंग परमात्म्याची माळ प्राप्त होते. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, काय महिमा असेल पहा. गावातले सगळेच लोक, जवळजवळ सगळ्या लोकांना पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे. सगळ्याच लोकांना असे नाही, लहान लहान मुलांना पण आहे. विठ्ठल विठ्ठल. आता हे काही कुठल्या संस्थेतले विद्यार्थी नाही, हे गावच संस्था आहे. विठ्ठल विठ्ठल. कुणी एखादं नवीन कीर्तन करायला तर म्हणे कुठल्या संस्थेतले विद्यार्थी ते म्हणेल का नाही? सांगा बरं. म्हणजे काय हा सगळा चमत्कार पूज्य बाबांचा असणारा वस्तुनिष्ठ असणारा चमत्कार. तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी. महाराज सांगतात, तुका म्हणे त्यांचा जीव तोची देव, वैकुंठ तो ठाव वस्ती ते पहाटे विन पाहावीत, अमृते विन जीवावीत, योगे विन दावीत, कैवल्य डोळा. मला सांगा, ज्या गावामध्ये 4 महापुरुष संस्थेमधून अभ्यास करतात ते गाव काय सामान्य असेल का? विठ्ठल विठ्ठल. संस्थेचे आदरणीय गणेश महाराज आहेत, आदरणीय बालाजी महाराज, आदरणीय आमचे पांडुरंग महाराज आणि आता आदरणीय गणेश महाराज. विठ्ठल विठ्ठल. मी सांगितलं हे सगळे बाबांचा महिमा आहे. बाबांच्या चरण कमलामध्ये पावन झालेली पुण्यभूमी. गाव तसं लहानच आहे, पण ह्या गावाचा जर आपण महिमा पाहिला तर नाथ महाराज म्हणतात, नित्य नामघोष जयाचे मंदिरी तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र. ह्या गावामध्ये 12 महिने काकडा आहे ना. ह्या गावामध्ये 12 महिने हरिपाठ आहे. ज्या गावामध्ये 12 महिने काकडा आहे, 12 महिने हरिपाठ आहे, ते गाव नाही, ते गाव क्षेत्रभूमी आहे. विठ्ठल विठ्ठल. काय गावामध्ये सप्ते होतात, सप्त्यापुरतच काकडा असतो. सप्त्याचा काला झाला की काकडाही बंद होतो, आहे की नाही? पण इथं 12 महिने सप्ताह, वर्षातून 4 उत्सव आहेत. प्रत्यक्ष वारकरी संप्रदायातील जेवढे संत साधू पुरुष जन्माला आले, अवतार आले, त्या प्रत्यक्ष साधू पुरुषांचे संजीवन समाधी उत्सव. दर गुरुवारी हरिकीर्तन, दर गुरुवारी पंगत. 15 दिवसाची वारी आहे. 15 दिवशी एकादशीला कीर्तन, द्वादशीची असणारी खिरापत, द्वादशीची पंगत आहे. म्हणजे हा जो काही सगळा व्रत महिमा आहे, हा सगळा व्रत महिमा हा क्षेत्रातला महिमा आहे. हे सगळं का घडलं? हे आपल्यामुळं घडलं नाही. हे सगळा महिमा पूज्य बाबांचा. विठ्ठल आळंदी क्षेत्राचा महिमा असा आहे
ज्ञानोबर प्रत्यक्ष संजीव समाधीस्थ असल्यामुळं आळंदीमध्ये तुम्ही सहज जरी चालले तरी कानावर माऊली माऊली ऐकायला मिळतं, कानावर सहज विठ्ठल विठ्ठल ऐकायला मिळतं. रस्त्यानं चाललं तरी आता हे सगळे आळंदीत राहिलेले आहेत, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. रस्त्यानं चाललं तरी माऊली माऊली ऐकायला येतं, मठामध्ये झोपलं तरी ऐकायला येतं विठ्ठल विठ्ठल. याचा अर्थच असा आहे, तुकाराम महाराज म्हणतात सहज तया जना छंद वाचे गोविंद गोविंद. आळंदी क्षेत्रवासी ग्रामवासी जे आहे साधक आहेत त्यांच्या मुखामध्ये सहज परमात्म्याच्या नामाचा छंद असतो. त्र्यंबकेश्वर असेल, पैठण असेल, श्री क्षेत्र मेहून असेल, मुक्ताबाईंचं क्षेत्र असेल, संत सोपन काकांचं सासवड असेल, जिथं संत महात्मे वास करतात त्या भूमीमध्ये सहज त्या मुखामध्ये ग्रामवासियांचं काय असतं, परमात्म्याचं नाम असतं. म्हणून प्रत्यक्ष बाबांचं या ठिकाणी अखंड वास्तव्य झाल्यामुळं ही भूमी पावन भूमी झाली. ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये ज्ञानोबराय म्हणतात फेडीत पापताप पोखीत तिरीचे पादप. समुद्रात जाय आप गंगेचे जैसे तैसे बांधली सोडीत बुडाली काढीत साकडे फेडीत अर्थाच्या. गंगा जसं पाप ताप घालवीत तीरावरच्या लता वेलीनं पुष्ट करीत समुद्राला मिळते तसे संत मापे महाराज काय करतात, बांधली सोडीत. अविद्येने जे बांधलेले आहेत त्यांची सोडवणूक करतात. बुडाली काढीत भाऊ नदीमध्ये जे बुडालेले आहेत त्यांना वर काढतात. साकडी फिडीत अर्थाच्या. आधी भौतिक आधी दैविक आणि आध्यात्मिक तीन तापाने जे गांधलेले आहेत, जे का रंजले गांधले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. असे संत महात्मे जीवाचं आधी भौतिक आधी दैविक आणि आध्यात्मिक त्रिविध दुःखाचा काय करतात, नाश करतात. म्हणून पूज्य बाबांच्या अखंड वास्तव्याने ही पुण्य पावन झालेली भूमी आहे. काय ग्रामवासियांचं भाग्य आहे. हे ग्रामवासियांचं जेवढं भाग्य वर्णन करावं तेवढं भाग्य कमीच आहे, कारण प्रत्यक्ष बाबांच्या कृपेमुळं हे गाव सुखी आहे. विठ्ठल विठ्ठल गाव सुखी असणे पंचक्रोशीतली संपूर्ण जी भूमी आहे, ज्या ज्या गावामध्ये पूज्य बाबांचे चरण कमल लागले ती सर्व भूमी पुण्य पावन भूमी आहे. ती सर्व ग्रामवासी सुखी आहेत. म्हणून बाबांचाच काहीतरी महिमा सांगावा, बाबांचंच काहीतरी चरित्र सांगावं म्हणून निळोबरायांचा साधू पुरुषाचा महिमा सांगणारा अभंग घेतला, संताचं लक्षण सांगणारा अभंग घेतला. संत कोणाला म्हणायचं, संतांचं लक्षण काय, कारण वास्तविक पाहता आपण जर चिंतन केलं साधू पुरुषाला संत महात्म्याला ओळखणं अत्यंत कठीण आहे. साधू पुरुषाचा महिमा कळणं अत्यंत कठीण आहे. शाब्दिकाचे काम नाही येते. बहु दुधड जरी झाली म्हैस काय तरी होईल काय कामधेनू. तुकाराम महाराज म्हणतात जर्शी गाईनं किती जरी दूध दिलं तरी कामधेनू होऊ शकेल का हो, कधीही कामधेनू होऊ शकणार नाही. शाब्दिकाला साधू पुरुषाचा महिमा कळत नाही, शाब्दिकाला कळत नाही असू द्या, पण जे देव आहेत पण देवाला तरी साधू पुरुषाचा महिमा कळतो का हो, देवांनाही साधू पुरुषाचा महिमा कळत नाही. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका. ब्रह्मादिक देवाला इंद्रादिक देवाला सुद्धा साधू पुरुषाचा महिमा कळत नाही, इंद्राला देवाला कळत नाही. बरं योग्याला तरी साधू पुरुषाचा महिमा कळतो का हो, योगी पुरुषाला सुद्धा साधू पुरुषाचा महिमा कळत नाही. म्हणूनच आले लोटांगणी चांगदेव. चांगदेव महाराज 14 वेळा आत्मा ब्रह्मांडात नेला. 1400 वर्षाचं आयुष्य होतं. एवढे मोठे योगी पहा, काळ यायचा, 100 वर्ष झाले काळ यायचा, चांगदेव महाराजांनी आत्मा ब्रह्मांडामध्ये न्यायचा, काळ हात जोडून परत निघून जायचा. असं 14 वेळा काळाला थप्पड मारणारा असा हा योगी, पण तरी सुद्धा चांगदेव महाराजांना ज्ञानोबरे कळले नाहीत. विठ्ठल इंद्रदेवाला तरी संत महात्मा कळतात का, उदाहरण सांगतो. एकदा इंद्र ऐरावतून चालले होते. ऐरावतून चालल्यानंतर समोरून एक ब्रह्मनिष्ठ महात्मा दुर्वास मुनी आले. मग इंद्र खाली उतरला, दुर्वास ऋषींच्या पाया पडला. दुर्वास ऋषींना आनंद वाटला, आपल्या गळ्यातला हार काढला आणि इंद्राच्या गळ्यात टाकला. दुर्वास मुनी चालले निघाले. दुर्वास मुनी परत इंद्र जो आहे ऐरावतावर बसला. इंद्र परत चालू लागला. इंद्राला वाटलं पहा म्हणे मी देवाचा राजा आहे, हा ब्राह्मण आहे, काय कळतं का म्हणे, कसा सत्कार करावा कळलं पाहिजे म्हणे, देवाचा देव असणारा इंद्र आहे मी, साधा हार मला घातला, वाईट वाटलं, तो हार काढला आणि कोण ऐरावताच्या सोंडेमध्ये दिला. पहा जिथं इंद्राला दुर्वास मुनीचा महिमा कळाला नाही तिथं पशुबुद्धीच्या ऐरावताला काय कळणार आहे, कळेल का, कळणार नाही. ऐरावताने काय केलं, तो हार काढला, पायाखाली टाकला, पाय खालून तोडवणार इतक्याच दुर्वास मुनी पाठीमागं पाहिलं, शाप दिला, तुझी सर्व संपत्ती समुद्रात पडेल. विठ्ठल 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 विठ्ठल. इंद्राला
मला सुद्धा संतांचा महिमा कळत नाही. बरं, ब्रह्मदेवाला संतांचा महिमा कळतो का? काशी क्षेत्रातलं उदाहरण आहे. कबीर महाराज भजन करत होते, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. ब्रह्मदेव आले, नमस्कार केला, रामकृष्ण हरी केला. ब्रह्मदेव कुणाला म्हणतात? संत शिरोमणी कबीर महाराजांना म्हणतात काहीतरी मागा. आता कबीर महाराज म्हणतात आम्ही वारकरी आहे म्हणे, आम्हाला वारकऱ्याला दुसरं काय लागत नाही. ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, टाळ, पताका, मृदंग, चिपळ्या हेच आमचं धन आहे, दुसरं आमचं काही धन नाही, आम्हाला काही लागत नाही. त्यास तो ब्रह्मदेव म्हणतो सृष्टीचा उत्पत्ती करता मी ब्रह्मदेव आहे, काहीतरी मागा. पण आता संत महात्मे कबीर महाराज होते, तुका म्हणे जीवभाव देवापाय ठेवणी ते काही न मागते. म्हटले आम्हाला काही लागत नाही. ते ब्रह्मदेव कुठं गेले? वैकुंठामध्ये गेले. भगवंताला म्हणे देवा म्हणे काय तुमचे वारकरी आहेत म्हणे, पहा एवढा देवाचा देव ब्रह्मदेव प्रसन्न झालो, काहीतरी मागायला पाहिजे होतं, तुमच्या वारकऱ्याला काही कळत नाही म्हटले. त्याच भगवान पांडुरंग परमात्मा भगवान नारायण म्हणे जा म्हणे आता काहीतरी मागतील जा. परमात्म्याने हृदयामध्ये प्रेरणा केली आणि प्रेरणा केल्यानंतर परत ब्रह्मदेव कुणाकडे गेले? संत शिरोमणी कबीर महाराजांकडे गेले, काहीतरी मागा. कबीर महाराज म्हणतात द्यायचे ना हे करा, फक्त पावशेर नम्रता द्या. विठ्ठल ब्रह्मदेवाने सृष्टीची उत्पत्ती केली, पण ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये नम्रता नव्हतीच, आहे का नाही? काय झालं, ते सृष्टी उत्पत्ती करून करून जडबुद्धी झाली होती. ज्याला दुसऱ्याकडून पाया पडून घ्यायची सवय तो दुसऱ्याच्या कधी पाया पडत नसतो. विठ्ठल पाया पडून पूजा करून घ्यायची सवय लागली होती, कसं पाया पडायचं? नम्रता काय माहीतच नव्हती ना. मग आता नम्रता काय भानगडे कळालं नाही. शेवटी देवाकडे आले. देवा कबीर महाराजांनी नम्रता मागितली, काय करू नका म्हणे, वैकुंठ लोकापासून काशीपर्यंत दंडवत घालीत जा म्हणजे नम्रता कळेल. वैकुंठापासून काशीपर्यंत दंडवत घालीत घालीत गेले. कबीर महाराज म्हणाले पावशेर सांगितली, 5 किलो दिली म्हणे. विठ्ठल ब्रह्मादिक देवाला साधू पुरुषाचा महिमा कळत नाही, म्हणूनच ब्रह्मसोपान तो झाला. ब्रह्मसोपान तो झाला. ब्रह्मसोपान तो झाला. भक्तानंद वर्षला. भक्तानंद वर्षला. अनेक वर्षला. अनेक वर्षला. अनेक वर्षला. ब्रह्मसोपान तो झाला. भक्त आनंद वर्षला. भक्त आनंद वर्षला. भक्त आनंद वर्षला. ब्रह्मसोपान तो झाला. भक्त आनंद वर्षला. भक्त आनंद वर्षला. भक्त आनंद वर्षला. ब्रह्मदेवाला ज्ञानोबऱ्यांचा महिमा कळला नाही, म्हणूनच ब्रह्मदेव सोपान काकाच्या रूपानं प्रकट झाले, ज्ञानोबऱ्यांची सेवा केली. म्हणून ब्रह्मादिक देवाला सुद्धा साधू पुरुषाचा महिमा कळत नाही. इंद्रादिक देवाला कळत नाही, योग्याला कळत नाही, शब्द ज्ञानाला कळत नाही. पुढं चला, साधुत्वाची जी परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान, परोक्ष ज्ञान ज्या साधू पुरुषाला प्राप्त झालंय, परोक्ष ज्ञान संपन्न महात्मा जो मुमुक्षु आहे त्याला सुद्धा साधू पुरुषाचा महिमा कळत नाही. आता परोक्ष ज्ञान म्हणजे सामान्य नाही, परोक्ष ज्ञान म्हणजे साधुत्वाची उपंत्य भूमिका. परोक्ष ज्ञानातून अपरोक्ष ज्ञानामध्ये गेला तर तो महात्मा झाला, पण असं परोक्ष ज्ञान संपन्न जरी साधक असला, मुमुक्षु असला, तरीसुद्धा त्याला साधू पुरुषाचा महिमा कळत नाही. परोक्ष ज्ञानाचा महिमा सांगत असताना पंचदशिकार सांगतात, बुद्धी पूर्वकृतम पापम कृष्णम दहती वन्यवत. बुद्धी पुरस्सर केलेलं पाप संपूर्ण हे परोक्ष ज्ञान काय करतं? घालून टाकतं. असं जरी परोक्ष ज्ञान असलं तरी सुद्धा त्याला साधू पुरुषाचा महिमा कळत नाही. मग साधू पुरुषाचा महिमा केव्हा कळतो? तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण. तरीच महिमान येईल कळो. येईल कळो. तरीच महिमान येईल कळो. येईल कळो. तरीच महिमान तुका म्हणे अंगी व्हावे आपण. तुका म्हणे अंगी व्हावे आपण. तरीच महिमान येईल कळो. तरीच महिमान येईल कळो. तुका म्हणे अंगी व्हावे आपण. तुका म्हणे अंगी व्हावे आपण. तरीच महिमान येईल
अंगाने अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. आता अंगाने जेव्हा आपण साधू होऊ तेव्हा साधू पुरुषाचा महिमा कळेल. आता अंगानं साधू होणं सामान्य गोष्ट आहे का हो? अंगानं साधू होणं हे आपल्या हातातलं नाही महाराज. मग आपण काय करावी? परमात्म्याला करुणा भाकावी. मे मज दावी नारायणा देवा, काय करा? आम्हाला वर्म सांगा, आम्हाला साधू पुरुषाची भेट करून द्या. आपण पंढरपूरचे वारकरी, आपण आळंदीचे वारकरी. बाबांचा जर मूळ नेम काय असेल तर होईन भिकारी पंढरीचा वारकरी, हाचे माझा नेम धर्म, मुखी विठोबाचे नाम, हेचे माझे उपासना, लागीन संतांच्या चरणा, तुका म्हणे देवा, हेची माझी भोळी सेवा. बाबांचा जर स्थायी भाव जर काय असेल तर पांडुरंगाची पंढरीनाथ परमात्म्याची वारी वारकऱ्याचा नेम आहे. आपण पंढरपूरचे वारकरी आहोत. आता आषाढी आलेलीच आहे. संपदा सोहळा नावडे मनाला, करते टकळा जावे पंढरीसी, आवडी मनासी, कधी एकादशी. आषाढी आली, आता 2 महिन्यामध्ये आषाढी आली. प्रत्येकाला छंद लागलाय, कधी आषाढी येते, कधी आषाढी येते. आता आपण वारकरी आहोत. आळंदीहून पंढरपूरला आपण पायी चालत जातो, पैठणहून जातो, त्र्यंबकहून जातो. प्रत्येक क्षेत्राहून आपण ज्ञानोबांच्या पालखीबरोबर, तुकोबांच्या पालखीबरोबर पायी जातो. आता पालखीवर पायी जाणं सोपं गोष्ट आहे का हो महाराज? पालखीमध्ये 3 गोष्टी सहन करावं लागतात. एक ऊन सहन करावं लागतं, पाऊस सहन करावा लागतो आणि थंडी सहन करावी लागते. ह्यातून जो वाचला तो पंढरपूरला गेला. एकदा पाऊस जास्त झाला, तंबूतून जर पाणी वाहू लागलं, लोक म्हणतात अवघड आहे, वळकुटी गुंडाळतात आणि आळंदीला येतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता काय प्रतिकूल परिस्थिती असते, सारखं घरासारखं होत नसतं, ऐक नाही. तिथं सगळं कठीण आहे. कधी कधी ट्रॅफिकमध्ये गाडी, जेवणाची गाडी वेळेवर येत नाही, दुपारचं जेवण वेळेवर मिळत नाही, पाऊस इतका होतो, सगळ्या त्या शेतामध्ये पाणीच पाणी असतं, सगळा चिखल झालेला असतो. अशा प्रतिकूल परिस्थितीमधून सगळं कष्ट सहन करीत करीत कुठं जायचंय? पंढरीनाथ परमात्म्याची वारी करायची. एवढं सहन करून पहा. आळंदीचा महिमा, वारकऱ्याचा महिमा असा आहे. काय वारकऱ्याचं जीवन असं असतं पहा. त्यांना तंबू नसतो, त्यांना काहीच नसतं महाराज. पण ज्ञानोबरांच्या तंबू पुढं खाली पाऊस चालू आहे, वरून पाऊस चालू आहे, खालून पाणी वाहते. ज्ञानोबराच्या पुढं पाणी वाहते. खाली एक पानकापड टाकायचा, वर झोपायचं, वर एक पानकापड टाकायचं, वरून पाऊस चालू आहे, तरी ते वारकरी सुखानं झोपतात. विठ्ठल विठ्ठल काय साधू देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, हा वारकऱ्यांचा नियम असतो. असे नियमनिष्ठ हाडाचे वारकरी आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग एवढं कष्ट सहन करून पंढरपूरला जायचं. पंढरपूरला गेल्यानंतर तिथं तर किती गर्दी, देवाचं दर्शन करायचं म्हटल्यावर बारी कुठं असते? गोपाळपूरला बारी असते. मग पंढरीला मध्ये गेल्यानंतर नियम आहे, चंद्रभागे स्नान, विदतो हरिकथा, समाधान चित्ता सर्व काळ. पंढरपुरामध्ये गेल्यानंतर चंद्रभागेची आंघोळ झालीच पाहिजे. पुण्यश्लोक नलो राजा नको, नळावर स्नान नाही करायचं आहे का नाही? पंढरपूरला गेलं, चंद्रभागेचं स्नान झालं पाहिजे. आळंदीला गेलं, इंद्रायणीचं स्नान झालं पाहिजे. पैठणला गेलं, गोदावरीचं स्नान झालंच पाहिजे. त्र्यंबकला गेलं, कुशावर्तामध्ये स्नान झालंच पाहिजे. आपण मुक्ताबाईला गेलो, तापी तीरामध्ये, तापीमध्ये स्नान झालंच पाहिजे. तिथला हा विधी आहे. मग हरिकथा श्रवण करा, प्रदक्षिणा करा, दर्शन करा. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखील या. पण ती बारी काही जवळ असते का? ती बारी पार कुठं असते? गोपाळपूरला. बारी सरकत सरकत पुढे येते. 2-3 दिवस लागतात. एवढं कष्ट सहन करायचे, 18 दिवस कष्ट सहन करायचे, परत बारीतले कष्ट सहन करायचे. ती बारी कशी तरी पुढं पुढं येते. मग आपण श्री संत चोखोबारायांच्या संजीव समाधीवर मस्तक ठेवतो, श्री नामदेवरायांच्या संजीव समाधीवर मस्तक ठेवतो. कान धरुणी नाचे गरुड पारी, लोटांगण घालून महाद्वारी, महाद्वारात दंडवत घालतो, कान धरून गरुड पारापाशी नाचतो. बारी पुढं पुढं सरकत येते. देवाच्या चरणाजवळ आपण येतो. डोळे भरून या पाहेन तुझे मुख, तेची मज सुख देई देवा. एवढा 18 दिवसाचा प्रवास, 2-3 दिवसाची बारी, हे सगळं देवाच्या चरणावर एकदा आपलं मस्तक पडलं, देवाला डोळे भरून पाहिलं रे पाहिलं, भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंदो. देखील तुमचे चरण, निवांत राहिले मन, कासया ते जन प्राण आपला गे माहेर. एकदा देवाला डोळे भरून पाहिलं, देवाच्या चरणावर आपलं मस्तक पडलं रे. 18 दिवसाचा सगळा शीन भाग, सगळं कष्ट नाहीसं होतं. आपण 18 दिवस सेवा केली, 20 दिवस सेवा केली. आता आपण काला घेऊन जाणार, घरी जाणार, सेवा केली. मग देवाजवळ काहीतरी मागितलं पाहिजे, न मागता जायचं नाही. आपण 20 दिवस पांडुरंगाची सेवा केली. मग देवाला एकच मागावं. काय मागावं? वाढावे संतान. नाही, देवाला असं नाही मागायचं. देवाला फक्त एकच म्हणायचं, कोण पुण्यांचा होईन सेवक, कोण पुण्यांचा होईन सेवक, कोण पुण्यांचा होईन सेवक, कोण पुण्याचा होईन सेवक. जी गंगाजी
मागणी करावी कोण पुण्यांचा होईन सेवक जे द्वंद्वाधिक धुराविले देवा एक करा आम्हाला साधू पुरुषांची भेट करून द्या आम्हाला ज्ञानोबऱ्यांची भेट करून द्या देवाच्या चरणी एवढीच प्रार्थना करावी देवाजवळ संसारातलं काही मागू नये देवाजवळ फक्त एवढंच म्हणावं आम्हाला श्रीसंत माधव बाबांचं दर्शन करून द्या त्यांचा आम्हाला महिमा कळाला पाहिजे आम्हाला ज्ञानोबऱ्यांचं दर्शन झालं पाहिजे शुद्ध वारीला पंढरपूरला गेलो की आपण काय म्हणावं आपण ज्ञानोबऱ्यांची भेट करून द्या म्हणावं वद्यवारीला आळंदीला आलो ज्ञानोबऱ्यांच्या संजीव समाधीवर आपलं मस्तक पडलं ज्ञानोबऱ्यांना प्रार्थना करावी आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा काकुलती माऊली काय करा तुम्ही आमची आठवण पांडुरंगाला सांगा आम्ही कसे आहोत अनाथ अपराधी पतित आगळा आपण कसे आहात कृपाळू सज्जन तुम्ही संतजन आपण कृपाळू आहात सज्जन आहात आम्ही अनाथ अपराधी आहोत पतित आहोत तुम्ही काय करा आमचा निरोप आमचा वशिरा जर तुम्ही देवाला लावला संतांनी जर आपला वशिरा देवाला लावला आपली फाईल कधी रिजेक्ट होणार नाही विठ्ठल 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 म्हणे तुम्ही निरविल्यावर मग माझं हरी उपेक्षणा असा देवाचा संतांचा अनन्य संबंध आहे मग देवाच्या चरणी आपण एवढीच प्रार्थना करावी देवा काय करा आम्हाला साधू पुरुषाचा महिमा कळावा आम्हाला संत ओळखायला यावे आम्ही नेहमी सांगत असतो परमार्थामध्ये माणसाला फार काही नाही कळलं तरी चालेल शास्त्रातली प्रक्रिया एखादी नाही कळली तरी चालेल पण संत महात्मा ओळखायला आला पाहिजे कारण देवर्षी नारद मुनी सांगतात महसंगस्तु दुर्लभ हा अगम्य हा अमोघश्च साधू पुरुषाची संगती दुर्लभ आहे आणि कसे आहे अगम्य आहे कळत नाही संत महात्मा भेटले तरी ओळखायला येत नाही ज्ञानोबा तुकोबरांना किती लोकांनी ओळखलं ओळखायला येत नाही आणि भाग्यवशात त्या साधू पुरुषाचा महिमा कळाला निमिषार्ध संत संगती वास वैकुंठी कल्पांती निमिषभर संत संगती कधीही वाया जात नसते म्हणून साधू पुरुषाची भेट होणं अत्यंत दुर्लभ आहे महाराज किती दुर्लभ आहे श्री संत एकनाथ महाराज सांगतात चंद्रामृत सुखे सेववेल असता जाता रवी धरवेल बाह्या हेळा सागर तरवेल परी त्या साधूची भेटीनं होईल गा पवना घालवेल पालान पायी चढवेल गगन भू सगळ्या अशक्य गोष्टी घडतील व्याघ्रसिंहाचं दूध प्राप्त होईल चंद्रामृत प्राप्त होईल पण साधू पुरुषाची भेट होणं अत्यंत दुर्लभ आहे 3 विकल्प आहेत वस्तू दुर्लभ आहे पण सफल नाही वस्तू सफल आहे पण दुर्लभ नाही तिसरा विकल्प आहे वस्तू दुर्लभ आहे पण सफल आहे पहिला विकल्प आहे वस्तू दुर्लभ आहे पण सफल नाही पहा वाघिणीचं दूध आहे दुर्लभ आहे सफल आहे का हो वाघिणीचं दूध महाराज दुर्लभ आहे किती दुर्लभ आहे कोण आणेल वाघिणीचं दूध कोणी आणणार नाही बरं जो आणायला जाईल तो परत यायची शाश्वती नाही येईल का परत येणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांसारखे समर्थांना दुधाची आवश्यकता होती छत्रपती शिवाजी महाराजांनीच वाघिणीचं दूध आणलं आता शास्त्र असं सांगतं कदाचित आपण जर वाघिणीचं दूध आणलं तर ते वाघिणीचं दूध सुवर्ण पात्राशिवाय स्थिर राहत नाही असं सांगतात शास्त्र सांगतं आपण विश्वास ठेवायचा आपल्याकडे सुवर्ण पात्र पण नाही आणि वाघिणीचं दूध पण नाही पण आपण विश्वास ठेवायचा सुवर्ण पात्राशिवाय ते वाघिणीचं दूध स्थिर राहत नाही जर जे दूध सुवर्ण पात्राशिवाय इतर पात्रामध्ये राहत नाही जर्मनचं पात्र असेल स्टीलचं असेल लोखंडाचं असेल तर ते भेद करतं छेद करतं आणि निघून जातं सुवर्ण पात्राशिवाय ते टिकत नाही असं दूध तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांनी पिलं काय होणार आहे सांगा बरं अहो जे वाघिणीचं दूध सुवर्णचंद्र असं जे काही लोखंडाचं पात्र आहे चांदीचं पात्र आहे जे काही स्टीलचं पात्र आहे त्याचा छेद करतं ते आपण पिलं हे चर्मपात्राला ठेवील का चर्मपात्राचा भेद करून निघून जाईल मग वाघिणीचं दूध पचवायला कोण पाहिजे वाघ पाहिजे माझ्यासारखा चहा पिणारा नको विठ्ठल विठ्ठल वस्तू दुर्लभ आहे सफल आहे का हो सफल नाही दुसरा विकल्प सांगतो वस्तू सफल आहे पण दुर्लभ नाही आपण दररोज अन्नाधिक पदार्थ सेवन करतो जेवण करतो माझा तुम्हाला प्रश्न आहे आपण मिळेल ते खातो का आवडेल ते खातो विठ्ठल विठ्ठल ठीक आहे आपण मिळेल ते खातो का आवडेल ते खातो याचं उत्तर आहे आपण मिळेल ते खातो आवडेल ते खात नाही आवडणारी वस्तू आपल्याला 1 दिवस मिळेल 2 दिवस मिळेल 3 दिवस मिळेल दररोज आपल्याला आवडणारी वस्तू मिळणार नाही महाराज सांगतात जैसी जैसी वेळ पडे तैसे तैसे होणे घडे काही भोज्य नाना परी काही कोरड्या भाकरी समयाशी सादर व्हावे देव ठेवील तैसे राहावे कधी कधी आळंदीमध्ये श्रीखंड बासुंदी लाडू जिलबी असते कधी कधी मधुगुरीच्या भाकरीवर चटणी पण नसते विठ्ठल विठ्ठल वस्तू सफल आहे पण
दुर्लभ नाही. तिसरा विकल्प आहे वस्तू दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे? बहुअवघड हे संत असे संत भेटी खूप दुर्लभ आहे. महाराज सांगतात तिळे तिळे पुण्य साचा पडे. दुर्लभ आहे पण भाग्यवशात जर प्राप्त झाले आपल्या अनंत जन्माचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. दुर्लभ हा अगम्य हा असं म्हटलंय. संत महात्मा ओळखायला येणं अत्यंत कठीण आहे. दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. तुकाराम महाराज म्हणतात दोघं बसलेले आहेत, दोघांच्या हातामध्ये माळे आहेत, दोघांनी डोळे लावलेले आहेत, दोघांनी डोळे लावलेत, दोघांच्या हातामध्ये माळे आहेत. पण तुकाराम महाराज म्हणतात त्यातला एक जप करतो आणि एक झोप घेतो. विठ्ठल विठ्ठल. नेमका जप कोण करतो झोप कोण घेतो ओळखायला येणं अत्यंत कठीण आहे. दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी. कलियुगामध्ये जर असं झालेलं आहे, कलियुगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात पोटासाठी संत, पोटासाठी संत, पोटासाठी संत, पोटासाठी संत. झाले कलित बहुत, 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 झाले कलित बहुत. पोटासाठी संत, झाले कलित बहुत, झाले कलित बहुत, झाले कलित बहुत. पोटासाठी संत, झाले कलित बहुत, झाले कलित बहुत, झाले कलित बहुत. कलियुगामध्ये संत म्हणून घेणारे पुष्कळ झाले. पोटासाठी संत झाले कलित बहुत. महाराज सांगता मनविती ऐसे ऐकतो संत, न देखीचे होत डोळा कोणी. डोळ्याने होणारे संत नाहीत महाराज. पहा संत महात्मा ओळखायला येणं अत्यंत कठीण आहे. कलियुगामध्ये पुष्कळ संत झाले. नेमके संत कोण आहेत ओळखायला येणं अत्यंत कठीण आहे. सुभाषितकार म्हणतात काकहा कृष्ण हा पिकहा कृष्ण हा को भेदो पिक काकयो हो. सांगा कावळा सुद्धा कसे आहे हो? कावळा सुद्धा काळा आहे आणि कोकिळा सुद्धा कशी आहे? कावळी आहे. कशी काळी आहे? काय फरक आहे त्यामध्ये? महाराज वर्णन करतात वसंत समय प्राप्त आहे. वसंत ऋतू आला म्हणजे काकहा काकहा पिकहा पिकहा. वसंत ऋतू आला म्हणजे कावळा कोकिळा पंचम स्वरामध्ये गायन करते आणि कोकिळाचं पंचम स्वरातलं गायन सुरू झालं की कावळं सुद्धा वाटतं आपण सुद्धा आलाप घ्यावा. त्यांनी आलाप घेतल्यानंतर कळतं हे कावळं आहेत म्हणून. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज सांगतात जी काही राजहंस आहे आणि बगळा आहे दोन्ही पांढरे आहेत. काय भेद आहे त्यांच्यामध्ये? सुभाषितकार सांगतात शिर निर विभाग येतो हंसा हंसा बका बका. दुधामध्ये पाणी घालून जर आपण पुढं ठेवलं, बगळा पाण्यासकट दूध ग्रहण करतो पण राजहंस पाण्याला वेगळं करतो, दूध मात्र ग्रहण करतो. तसं ह्या जगत रहाटीमध्ये संत महात्मा ओळखायला येणं अत्यंत कठीण आहे. संत झाला म्हणजे जसा आपला काळा गोरा रंग आहे तसं संत झाला म्हणजे काय लाल हिरवा रंग होतो का हो? तसं काही नाही. जसं आपण कानाने ऐकतो, डोळ्याने पाहतो, वाणीनं बोलतो, तसं महात्मा झाला म्हणजे कानाने अशा प्रकारे जेवण करतो, डोळ्याने बोलतो. असं काही घडतं का? असं काही नाही. त्याचे व्यवहार आणि तुमचे आमचे व्यवहार सगळे सारखे असतात. तो हे नेत्री पाहे श्रवणी ऐकत आहे परी तेथीचा सर्वता नव्हे नवल देखे. ज्ञानोबराय म्हणतात साधू पुरुषाच्या क्रिया तुमच्या आमच्या क्रिया त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा भेद नाही. त्याचे सुद्धा आता पहा आपल्याला माईक दिसतो, साधू पुरुषाला माईक दिसत नाही का हो? साधू पुरुषाला माईक रूपानच दिसतो. फक्त त्यांची समजूत भिन्न असते. प्रातस्मरणीय सद्गुरू जोग महाराज पैलवान होते आणि पैलवान असल्यामुळं लोणी साखर खात होते. लोकांनी विचारलं महाराज आपण पैलवान आपण साधू म्हणता आणि साधू म्हणून घेता आणि लोणी साखर खाता. त्या जोग महाराज म्हणले तुझं म्हणणं काय? मग आमोन खाऊ का? आमोन तर म्हैस खाते मग म्हशीलाही साधू म्हणावं लागेल. विठ्ठल विठ्ठल. दिसणारी वस्तू तीच असते की नाही. आपल्याला माईक दिसतो, साधू पुरुषालाही माईक दिसत असतो. आपल्या जगत दिसतं, साधू पुरुषालाही जगत दिसतं. फक्त त्यांची समजूत आणि आपली समजूत मात्र भिन्न असते. त्यांची समजूत काय असते? मी वासुदेव तत्वता येणे बोध्या मी असो सर्व काळ. आणि आपली समजूत काय असते? या देहाते म्हणे मी पुत्र दारा धन माझे. देहाला मी म्हणतो, देह संबंधी पदार्थाला माझं म्हणतो. ह्या देहामध्ये आपण अडकलेला असतो. संकोचोनी काय झालासे लहान घेई आपोषण ब्रह्मांडाचे. तुकाराम महाराज म्हणतात आपण
देहाला मी म्हणतो, देह संबंधी पदार्थाला माझं म्हणतो, पण संत महात्म्यांचा बोध असा असतो ते देहाला मी म्हणतात का हे विश्वचे माझे घर, ऐसी मती जे असती स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. मग संत कुणाला म्हणायचं? संत ते कवन, संत ते कवन हे जानवे खून केशीराज. परमात्मा संताचं लक्षण सांगतात. शेवटी ह्या सगळ्या चिंतनाचा उहापोह करत असताना तुकाराम महाराजांचा एक शेवटचा अभंग सांगतो आणि अभंगामध्ये प्रवेश करतो. महाराज सांगतात संत कुणाला म्हणावं? नव्हती ते संत करिता कवित्व, संताचे ते आप्त नव्हते संत. महाराज सांगतात कवित्व केलं तरी संतत्व होत नाही, संतांच्या घरात जन्माला आलं तरी संत होत नाही. तुकाराम महाराजांनी 350 वर्षापूर्वी लिहून ठेवलं, वंश परंपरेनं पित्याला आपली संपत्ती मुलाला देता येते, पण वंश परंपरेनं आपलं ज्ञान मुलाला देता येत नाही. विठ्ठल विठ्ठल महाराज सांगतात इथं वेश चालत नाही, हे तर आडनाव चालत नाही. आता काय काय वेशाचे संत असतात आहे की आमचा वेश संताचा आहे, मग आम्ही काय संत आहे का? नाही महाराज, बाहेर आले वेशे आत जैसे तैसे, झाकले तो बरे पोट भरे तेने वेसे. लोकाला अंतकरणातला भाव कळत नाही म्हणून बरं आहे. विठ्ठल विठ्ठल महाराज वर्णन करतात येथे नाही वेश, आडनाव चालत नाही. काय काय आडनावाचे संत असतात. आता आडनाव संत असलं म्हणजे तो संत होतो का हो? त्याला काय महत्त्व नसतं, आडनावाला काय महत्त्व नाही. महाराज सांगतात काय काय भोपळा धारण करतात, घोंगडी पांघरण करतात, काय काय मोठमोठ्या मुद्रा लावतात, गंध लावतात, मोठमोठ्या माळा घालतात. माळा घातल्या, गंध लावला, संत होतो का हो? नव्हते ते संत माळा मुद्राच्या भूषणे, भस्म उधळणे नव्हती संत. तपतीर्थाटन केलं, जंगलामध्ये गेला तरी संत होत नाही. ऐका, माळ घातलं तर माळकरी होईल, संत होणार नाही. तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलं, माळ घातल्यावर माळकरी होईल, संत होणार नाही. संतत्व हे अत्यंत कठीण आहे. महाराज वर्णन करतात भगवं वस्त्र धारण केलं म्हणजे संत होतो का हो? भगवं वस्त्र धारण केल्यावर जर संत होत असेल तर आपल्या कुत्र्याचा रंग भगवाच आहे. भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, कुत्र्याचा भौतिक रंग भगवाच असतो, काळी पांढरे कुत्रे कमी असतात. तुकाराम महाराज वर्णन करतात मग कुत्र्याचा रंग भगवा आहे, आपण कुत्र्याला संत म्हणतो का? संत म्हणत नाही. जर दाढी जटा वाढून जर संत होत असेल तर महाराज म्हणतात त्या अस्वलाच्या सर्वांगावर केस आहेत, मग अस्वलाला म्हणतो का आपण या महात्माजी म्हणतो? नाही म्हणत आपण. महाराज विचार करा, जर डोंगरामध्ये कपारीमध्ये राहून जर संत महात्मा होत असेल तर आपल्या घरातल्या भिंतीच्या बिळामध्ये उंदीर राहतो, मग उंदराला आपण म्हणतो का संत महात्मा? कधी म्हणत नाही. महाराज सांगतात तुका म्हणे ऐसे कासया करावे, देहासी दंडावे वाहुगेची. बाह्य उपाधीनं कधी संतत्व सिद्ध होत नसतं. शेवटचं एक प्रमाण सांगतो. महाराज सांगतात नव्हती ते संत करिता कीर्तन, सांगता पुराणे नव्हती संत. कीर्तन सांगितलं, पुराण सांगितलं तरी संत होत नाही. अर्थ वेगळा करू नका. गुरुवरे सांगत असं संत महात्मे कीर्तन प्रवचन करतात, पण जे जे कीर्तन प्रवचन करतात ते संत असतात असं नाही. विठ्ठल जनकपुरीतलं एक उदाहरण सांगतो. पिंगला नावाची वेश्या आहे. पिंगला नावाची वेश्या संध्याकाळच्या वेळेला परपुरुषाची वाट पाहते आणि परपुरुषाची वाट पाहत असताना तिच्यावर परमात्म्याची कृपा होते. कोणीही परपुरुष येत नाही, तिच्यावर परमात्म्याची कृपा होते आणि संध्याकाळच्या वेळेला ते तिच्या मुखातले शब्द आहेत, आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम. ते म्हणते किती माझ्यावर देवाची कृपा झाली, माझ्या हृदयातली आशा घालून टाकली. ती पिंगला म्हणते संतम समीपे रमण प्रतिप्रदम वित्तप्रदम नित्यमिमम विहाय अकामदम दुःख भयादे शोक मोहप्रदम तुच्छ महम भजेज्ञा. संतम समीपे, सत्वस्तू माझ्या हृदयामध्ये असताना मी अकामी पुरुषाची इच्छा करत होते. धिक्कार असो. संत शब्द आहे. संत शब्दाचा अर्थ सांगत असताना नाथ महाराज सांगतात संत शब्दामध्ये सद्धात्व आहे. सद्धात्व ब्रह्मवाचक आहे, म्हणजे ज्यांनी आसार देहाचा निराश करून सत म्हणजे ब्रह्म वस्तूचे ज्यांनी ऐक्य संपादन केले त्याला संत म्हणा. विठ्ठल देहाच्या निरसने पावी जया ठाया, माझी ऐशी काया जव नव्हे तुका म्हणे नाही. निरसला देह तो वरी आगवे संसारिक. जोपर्यंत देहाचं ममत्व संपत नाही आणि सत्वस्तूशी ब्रह्मवस्तूशी ऐक्य प्राप्त होत नाही तोपर्यंत संतत्व सिद्ध होत नाही. म्हणून संत श्रेष्ठ निळोबराय महाराज साधू पुरुषाचं लक्षण अभंगाच्या पहिल्या चरणात तेची संत 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 तेची
तेची संत तेची संत आ तेची संत तेची संत आ तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली ज्यांचा हेत विठ्ठली विठ्ठली निरती काही काना टोना टोना निरती काही काना टोना तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली. श्री निळोबर आहे महाराज साधू पुरुषाचं लक्षण आपल्या पुढे सांगतात. तेची संत तेची संत द्विरुक्तीने सांगतात. द्विरुक्ती केव्हा होत असते हो? शास्त्र सांगतं आदरात द्विरुक्ती ही. जिथं एखादा विषय पटवून द्यायचा असतो, एखादा महत्त्वाचा विषय सांगायचा असतो, आपण परत परत सांगतो. महाराज सांगतात देव घ्या कुणी देव घ्या कुणी. एखादा महत्त्वाचा विषय पटवून द्यायचा असेल तर संत महात्मे परत परत त्या विषयाचं काय करतात प्रतिपादन करतात. किंवा एखादा विषय अत्यंत प्रेम असेल श्रद्धा असेल तर मनुष्य काय करतो आदरानं परत परत तो विषय सांगत असतो. तेची संत चकार अत्यंत महत्त्वाचा आहे. निळोबाराय महाराज म्हणतात त्यालाच संत म्हणा त्यालाच संत म्हणा. इतरांना संत म्हणू नका. कुणाला संत म्हणा? ज्यांचा हेत विठ्ठली. हेत शब्दाचा नाम अर्थ आहे प्रेम आवड. ज्यांच्या वृत्तीचा विषय फक्त परमात्मा झालाय त्याला संत म्हणा. इतरांना कुणालाही संत म्हणू नका. पहा ज्याच्या वृत्तीला फक्त देवच आवडतो विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता एक धरीला चित्ते आम्ही रुक्माईचा पती. आपल्याला देव आवडतो आणि संतांनाही देव आवडतो. ऐका आपल्यालाही देव आवडतो संतांनाही देव आवडतो. संतांना देवच आवडतो आपल्याला देव आवडतो. चक्राला लय महत्व आहे. चक्राला खूप महत्व आहे. संतांना देवच आवडतो आणि आपल्याला फक्त देव आवडतो. म्हणजे महाराज वर्णन करतात वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. म्हणजे ज्यांची सगळी माया देवावर आहे आपली माया आहे पण थोडी माया विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबराने वर्णन केले. एक 16व्या अध्यायातली ओवी आहे. माऊली सांगता पाषाणाची माथा हांडी फुटली पार्था जीवित तैसे सर्वता कुटके झाले. एखादा डेरा आपण जर दगडावर फोडला तर त्या डेऱ्याचे काय होतात तुकडे तुकडे होतात. तसे आपल्या चित्ताचे तुकडे तुकडे झालेले आहेत. एका चित्तामध्ये धन, एका चित्तामध्ये घर, एका चित्तामध्ये गाडी, एका चित्तामध्ये बँक बॅलन्स, एका चित्तामध्ये पुत्र दारा संपत्ती. राहिली सोयली जागा तर कुठंतरी देवाला कोपऱ्यात जागा असते. विठ्ठल विठ्ठल साधू पुरुषाचं सर्वस्वी प्रेम जर कुणावर असेल तुका म्हणे मज तोची आवड असे सर्व भावे विसी पांडुरंगा. पतिव्रते जैसा प्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. किती तुकोबरायचं प्रेम आहे देवावर. तुकोबराय महाराज सांगतात सर्व संगी वीट आला तू एकला आवडसी. त्यांना देवाशिवाय दुसरं काहीच आवडत नाही. जरी हे आकाश वर पडो पाहे ब्रह्मा गोळभंगा जाये वडवानळ त्रिभुवन खाये तरी मी तुझीच वाट पाहेगा विठोबा. संत महात्मा देवाशिवाय काय आवडत नाही. संत महात्मा वारीशिवाय काय आवडत नाही. प्रातस्मरणीय पूज्य बाबांच्या जीवनातला प्रसंग किती गोड प्रसंग आहे. पहा आपण मी आल्यावर मला सांगितला किती गोड प्रसंग आहे. किती कठीण प्रसंग आला पण देवाशिवाय त्यांना दुसरं काय आवडतं का हो? नाही महाराज. पडता जड भारी नेमान टळे निर्धारी. किती कठीण प्रसंग हो ऐका नाही. आपलं असं नसतं महाराज. कोरोनाचा प्रसंग आला तर लोकांनी वारी बंदच केली आहे का नाही. ह्याचा अर्थ आहे आधीच आळशी वरी गुरुचा उपदेशी. विठ्ठल विठ्ठल म्हणजे आधीच आपल्याला वारी करायचं काही आवड नाही. त्या सरकारने आज्ञा केली पंढरपूरला जायचं नाही. लोकांना वाटलं बरं झालं. याचं तात्पर्यच असं आहे संत महात्मे किती कठीण प्रसंग आला तर त्यांचा नियमधर्म कधी बंद पडत नाही. भलतेसे वर पडो भारी नाम न संडो न टळो निर्धारी. महाराज वर्णन करतात किती कठीण प्रसंग आहे. बाबांचा नेम होता. काय नेम होता? पंढरीची वारी आहे माझे घरी अनिक न करी तीर्थ व्रत व्रत एकादशी करीन उपवाशी गायन हरणेशी मुखे नाम. आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये पंढरीच्या वारीचा नियम आहे. महाराज सांगता माझ्या वडिलांची मिरासिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखेला दारवंटा. तुकोबरायांच्या घराण्यामध्ये 8 पिढ्यापासून पांडुरंगाची वारी आहे. तुका म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा. किती जुनाट सेवा आहे पहा. वाड वडिलापासून विश्वंभर बाबापासून वारीची परंपरा आहे. ती आतापर्यंत कधी खंडित झाली नाही.
पहा किती वारीची नियमनिष्ठा असेल, पहा किती नियमधर्म कडक असेल, पहा किती कठीण प्रसंग आला. संत महात्मे आपला नियम कधी सोडत नसतात. जीवनामधला कठीण प्रसंग आहे पहा. पूज्य बाबांच्या जीवनामध्ये त्यांचं आता एक आपल्या वारकरी संप्रदायाचं महिमा वैशिष्ट्य सांगतो आपल्याला. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायाचं मुख्य जर काय साधना असेल तर पंढरपूरची वारी आहे. पंढरपूरची वारी ही संप्रदायातला प्राण आहे. पंढरपूरची वारी जर आपण सोडली तर वारकरी शब्दाचाच अर्थ आहे जो वारी करतो तो वारकरी. विठ्ठल विठ्ठल नाही तर कीर्तनकार मंडळी सांगत असतात पंढरीशी जारी आलेनो संसार. ऐक नाही, लोकांना सांगतात पंढरीशी जारी आलेनो संसारा. आषाढी कार्तिकी विसरू नका मजन. आणि हाच आषाढीला मुंबईला कीर्तन करतो. विठ्ठल विठ्ठल म्हणजे पहा वारकऱ्यांचा नियम असा आहे. हाडाचे वारकरी असतात. वारकऱ्याचे नियम असा आहे 15 दिवसाची वारी असते. म्हणजे नवमीला दशमीला चंद्रभागेचं स्नान झालंच पाहिजे. जर चंद्रभागेला दशमीला स्नानाला जर वारकरी दिसला नाही, बाकीचे वारकरी म्हणतात ज्या ते दशमीला स्नानाला दिसत नाही त्या ते नक्कीच हा काय झालेला आहे, गेलेला आहे, 10वं करून टाका. विठ्ठल दशमीचे स्नान झालं पाहिजे, एकादशीचा जागर झाला पाहिजे, द्वादशीची खिरापत झाली पाहिजे, त्रयोदशीला ते वारकरी परत आळंदीचा रस्ता धरतात. आळंदीला दशमीला इंद्रायणीचं स्नान झालं पाहिजे, एकादशीचा जागर झाला पाहिजे, द्वादशीला खिरापत झाली पाहिजे, त्रयोदशीला परत पंढरीचा रस्ता. संसारा आगी आपुलेने हाते लावणे मागोते पाहुणे असा पूज्य बाबांचा नियमनिष्ठ होता. पंढरीच्या वारीचा नियम होता. किती कठीण प्रसंग आला. आता काय खळा सदा शूद्रदृष्टी करी कष्टी सज्जना. जगामध्ये खळ असतातच, त्यांना एकच काम असतं. काय काम असतं? साधू पुरुषांना त्रास देणं. तुका म्हणे खळ संता पिढीती चांडाळ. काय केले जळचरी ढिवर त्यांच्या घातावरी. मला सांगा त्या जळचरनी काय पाप केले का हो? माशाने काय पाप केले का? पण ढिवर त्यांच्या घातावरी तुकाराम महाराज म्हणतात ते अशा प्रकार घडला जातो. श्वापदा ते वदी निरपराधे पारधी अशा प्रकारे हरणाला पकडलं जातं. का घडलं असे? हे संत महात्म्याला लोक का त्रास देतात? पूर्वकालापासून ही चालतच आलेलं आहे. महाराज ज्ञानोबरांना किती त्रास झाला महाराज वर्णन करतात. तुकोबरांना किती त्रास झाला, नाथ महाराजांना किती त्रास झाला, नामदेवरांना किती त्रास झाला. नामदेवराच्या चरित्रातलं एक उदाहरण सांगतो. काय झालं नामदेवरायांच्या, आता नामदेवरायांचे म्हणजे काय नियमनिष्ठ अशा प्रकारे चौयुगाचा भक्तनामा. त्यांच्या घरी एक परमात्मा पांडुरंग परमात्मा ब्राह्मण स्वरूप घेऊन आले. कधी आले? एकादशी या दिवशी आले. नामदेवरायांना म्हणतात अहो नामदेवराय खूप भूक लागली आहे, काहीतरी द्या. आता नामदेवराय म्हणतात आम्ही वारकरी आहे म्हणे. एकादशीला वारकऱ्याच्या घरी काहीच मिळत नसतं महाराज. आहे की नाही? एकादशीला वारकऱ्याच्या घरचं कुत्र सुद्धा भाकर खात नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि आता वारकऱ्याची एकादशी म्हणजे तुमच्या आमच्यासारखी नसते. आहे की नाही? आपली एकादशी म्हणजे काय बघा, उद्या जर एकादशी असते लोक काय म्हणतात आज उद्या एकादशी आहे बरं का, म्हणजे दशमीला संध्याकाळी पोटभर खातात. म्हणजे उद्या एकादशी आहे म्हणून इतकं महाराज ते अजीर्ण होतं. आता द्वादशी सोडायची आहे, मग द्वादशी सोडायला सकाळी पंगत असते. लोक म्हणतात द्वादशी संध्याकाळी सोडली तर चालणार नाही का? विठ्ठल विठ्ठल. याचा अर्थ एकादशीला फराळ इतका अजीर्ण झालेला असतो, ती द्वादशी संध्याकाळी सोडावी लागते. आता नामदेवरांच्या घरची एकादशी आहे. नामदेवरांच्या घरची एकादशी म्हणजे काय? तिथं फराळ नाही, फलहार पण नाही. ती कशी आहे? व निर्जला, म्हणजे पाणी सुद्धा नाही. आता तो ब्राह्मण पांडुरंगाच्या वेशामध्ये ब्राह्मण आला, पांडुरंग ब्राह्मणाच्या वेशामध्ये आला. मग आता काय तर ठीक आहे, आलं नाही, अतिथी आलाय. नामदेवरांनी फराळ आणला, केळी आणली, सफरचंद आणले, काही तर आणले. नाही म्हणे मला हे लागत नाही, मला भाकरी पाहिजे. आता नामदेव म्हणतो आमचा वारकऱ्याचा नियम आहे, एकादशीला आम्ही भाकरी देत नसतो. तो ब्राह्मण म्हणतो तुम्ही जर आम्हाला भाकरी दिली नाही तर माझा प्राण गेल्याशिवाय राहणार नाही. नामदेव म्हणतो प्राण गेला तरी चालेल पण भाकरी मिळणार नाही. विठ्ठल विठ्ठल. परीक्षाच बघायची होती. ब्राह्मण होते, पांडुरंगच आलेले होते. ब्राह्मणाने डोळे पांढरे केले. आता व्याकुळ झाले होते, भूक लागली होती. नामदेवराय पहा प्राण चाललाय. माझं जर शरीर पडलं तर गावातले लोक तुम्हाला बोलतील, काय झालं तरी हरकत नाही. पांडुरंगाने ब्राह्मणाच्या वेशातल्या पांडुरंगाने काय केले? डोळे पांढरे केले, देह पडला, देह शांत झाला. त्या गल्लीतले लोक सगळे नामदेवरायांना बोलू लागले, दूषण ठेवू लागले. नामदेवराय चांगलं नाही झालं, ब्रह्महत्येचं पातक घडलं. तुमच्या दारामध्ये ब्राह्मण मेला,
ब्रह्महत्या घडली, आता काय करायचं? नामदेवराय म्हटले काय काळजी करू नका. त्या ब्राह्मणाला चंद्रभागेच्या वळवंटामध्ये चिता पेटवली. मला काळजी करू नका, त्या चितेमध्ये मी प्रवेश करणार म्हटले. ब्रह्महत्या घडली ना, ती चिता पेटवली, त्या ब्राह्मणाला ठेवलं. नामदेवराने त्या चितेमध्ये उडी टाकली. उडी टाकल्याबरोबर पांडुरंग परमात्मा प्रकट झाले. विठ्ठल विठ्ठल. वारकऱ्याच्या नियमामध्ये कधी बदल होत नाही महाराज. आकाश महाराज ब्रह्मांडामध्ये बदल होईल, पण वारकऱ्याच्या नियमामध्ये कधी बदल होत नसतो. प्रसंग असा आहे, बाबांचा पंढरीच्या वारीचा नियम होता. किती कठीण प्रसंग आहे. कुठे लोक असतात, दुष्ट लोक असतात. काय होती? कोर्टातली तारीख होती. कोर्टातली तारीख होती. मुद्दाम त्या लोकांनी एकादशी दिवशी तारीख ठेवली. बघूया म्हणे किती नियमनिष्ठ आहे, किती साधननिष्ठ आहे. खळ लोक असतात, दुष्ट लोक असतात, संतांना त्रास देतात. बाबा म्हणाले तिकडे काही झालं तरी चालेल म्हणे, आहे की नाही? सगळं संपत्ती लुटली तरी चालेल, घरदार गेलं तरी चालेल, मला कशाची अपेक्षा नाही. पण आमचा जो काही नियम आहे, आम्हा वैष्णवांचा नेम, काया मने वाचा, काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार, बाप रुक्मादेव विठ्ठलाचा वारी कर. सर्वस्व ते सोडून दिलं. बाबा पंढरपूरच्या वारीला गेले. आता काय महाराज, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली या आघात निवारावे योगक्षेम त्याचे, जाणे जड भारी वाट दावे करी धरून या. पांडुरंग परमात्मा रक्षण करत असतो. परमात्मा काय करतो? निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवणे दे. पांडुरंगाने अनंत वेशे अनंत रूपे देखील मी त्यासे. परमात्मा कसा आहे? चतुरा तो शिरोमणी आहे. परमात्मा चतुराचा राव आहे. परमात्मा नटधारी आहे. तुका म्हणे नटधारी. परमात्मा हा लीलाधारी आहे. तो नटधारी असणारा परमात्म्याने बाबांचं रूप घेतलं. तारखेला गेले. आता परमात्मा आहे, करशील तरी नव्हे काही. राईचा डोंगर पर्वत राही. महाराज भगवान परमात्मा असा आहे, परमात्मा रंकाला राव करतो, रावला रंक करतो. विठ्ठल विठ्ठल. परमात्म्याने केस जिंकली. ती कागद बिगद जो होता बाबांच्या पोथीमध्ये नेऊन ठेवला. आणि प्रकार असा घडला गेला. लोक म्हटले पहा म्हणे काय नियम आहे का म्हणे. तिकडे जे लोक तिकडे जे प्रकार घडला तिथले दुष्ट लोक म्हणाले, आले का नाही बाबांनी वारी चुकवली, बाबा इकडे आले. पण जे पंढरपूरला खरे बाबा जे होते, पंढरपूरला चंद्रभागेचं स्नान झालं, पांडुरंगाची प्रदक्षिणा झाली, दर्शन झालं, हरिकथा श्रवण केली. खरे बाबा कुठं होते? पंढरपूरला होते. जेव्हा त्या दुष्टांना कळालं खरे बाबा पंढरपूरलाच होते, पांडुरंगानेच बाबांचं रूप घेऊन काम केलं, म्हणून ते सगळे दुष्ट लोक बाबांच्या चरणाला लागले. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज सांगतात, ज्यांचा हेत विठ्ठली तेची संत त्यांना संत म्हणा. ज्यांचं सर्वस्व प्रेम फक्त पंढरीनाथ परमात्म्याच्या चरणी आहे, ज्यांना पांडुरंगाशिवाय, ज्यांना वारीशिवाय दुसरं तिसरं काहीच आवडत नाही, त्यांना संत म्हणा. इतरांना संत म्हणू नका. संत सेना महाराजांच्या चरित्रातला एक प्रसंग सांगतो. साधू पुरुषाचा नियम किती महत्त्वाचा असतो पहा. संतांना देवाशिवाय काय आवडत नसतं. सेना महाराज वारीला यायचे. जुनागडचे सेना महाराज पहा, संत सेना न्हावे जाऊन विष्णुदास. सेना महाराज पंढरपूरला आले. आता सेना महाराजांचं काय काम होतं माहिती आहे आपल्याला? दाढी डोकी करणं हे काम होतं. आता दाढी डोकी करायला काय लागतो? दगड चांगला लागतो. मग सेना महाराज एकदा वारीला आले. चंद्रभागेच्या वाळवंटातला सुंदर एक दगड घेतला. त्यांना वाटलं बरं आहे ते जे काय काय म्हणतात त्याला, वस्त्रासाठी तो चांगला दगड आहे असं वाटलं. तो दगड घेतला आणि परत घरी गेल्यानंतर पुढच्या वारीला आले. तेव्हा सगळ्या संतांची मिटिंग भरली आणि म्हणाले, मागच्या वारीला सेना महाराज आलेच नाही म्हणे. विठ्ठल विठ्ठल. सेना महाराज म्हणाले, असं कसं म्हणता म्हणे. चंद्रभागेचं स्नान झालं, देवाचं दर्शन झालं, क्षेत्र प्रदक्षिणा केली, द्वादशी खिरापत घेऊन परत मी माघार गेलो आणि मी आलो नाही असं काय म्हणता? तेव्हा संतांनी देवाने सांगितलं, सेना महाराज तुम्ही मागच्या वारीला आले, पण माझ्यासाठी नाही आले, तो दगड नेण्यासाठी आले. विठ्ठल विठ्ठल. हा किती कठीण प्रसंग आहे. एक दगड नेला तर वारीचं पुण्य संपून जातं. आता आपण वारी कशी करतो आपण ठरवा. विठ्ठल म्हणजे याचं तात्पर्यच आहे, निळोबारे महाराज सांगतात, ज्यांचा हेत विठ्ठली तेची संत त्यांना संत म्हणा. ज्यांचं सर्वस्वी प्रेम फक्त पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर आहे, त्यांना पांडुरंगाशिवाय दुसरं काहीच आवडत नाही. ज्यांचा हेत विठ्ठली. आणि असे जे संत महात्मे असतात, असे संत महात्मे काय करतात? महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात
नेणती काही टाना टोना नामस्मरणा वाचुनी. ते साधू पुरुषाचं सर्वस्वी प्रेम फक्त पांडुरंगाच्या चरणी असतं. आणि संत महात्मे ते काय करतात? नामस्मरणा वाचुनी काही नेणती. ते देवाच्या नामचिंतनाशिवाय दुसरं त्यांना काहीच माहीत नसतं. टाना टोना त्यांना काहीच माहीत नसतं. टाना टोना आपल्याला माहीत असतं. ऐकणे नळोबाराय महाराज म्हणतात ते संत महात्मे काय करतात? रात्रंदिवस पांडुरंगाचं भजन करतात. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. संतांचा खरा चमत्कार म्हणजे त्यांचं मुखातलं नामस्मरण आहे. महाराज वर्णन करतात परमात्म्याचं नाम मुखामध्ये येणं सोपं नाही. जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामग्री तरीच नाम जिव्हागरी येईल श्रीरामाचे. राम हा उच्चार तरीच बैसे वाचे. महाराज नामस्मरणावर प्रवचन करता येईल पण नामस्मरण करणं अत्यंत अवघड आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. नामाचा महिमा सांगता येईल, नामस्मरण करा म्हणता येईल, नामाचा महिमा सांगता येईल पण नामस्मरण करणं अत्यंत अवघड आहे. जे जन्म सहस्त्री ओळगीची एक वेळ मुखाशी यावया. परमात्म्याचं नाम एक वेळ मुखासाठी येण्यासाठी अनंत जन्माचं पुण्य लागतं. महाराज अनंत जन्माच्या पुण्याशिवाय परमात्म्याचं नाम मुखामध्ये कधी येतच नसतं. कधी कधी माणसं नामस्मरण करतात, नामस्मरण करायला हातामध्ये माळ घेतात, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. ते नामचिंतन करताना कधी झोप लागते कळतच नाही. नवे नवे माणसं झोप लागण्यासाठीच माळ हातात घेतात. विठ्ठल विठ्ठल. निद्रा देवी जी आहे, निद्रा देवीने प्रभू रामचंद्रांना प्रश्न केला. आता निद्रा देवी म्हणजे कोण आहे माहिती आहे आपल्याला? ही कुंभकर्णाची भार्या, कुंभकर्णाची पत्नी. आणि कुंभकर्ण मेल्यानंतर ती निद्रा देवी विधवा झाली. निद्रा देवी विधवा झाली. प्रभू रामचंद्राकडे आली, प्रभूला प्रार्थना केली, देवा आता काय करायचं? म्हणजे आमचं अस्तित्व संपलं, आमचे मालक वारले, आता आम्हाला जागा कुठं आहे? त्यावेळेस प्रभू रामचंद्र म्हणे तुला जिथं राहायचं तिथं राहा म्हटले. त्यावेळेस त्या निद्रा देवीने विचारलं कथेमध्ये कीर्तनामध्ये जाऊ का? जा म्हणे, तुला जिथं जायचं तिथं जा. विठ्ठल विठ्ठल. आता ही निद्रा आहे महाराज, कधी लागते काही पत्ता लागत नाही. महाराज वर्णन करतात संत महात्मे काय करतात? नामस्मरण करतात. संत महात्मे कसल्या प्रकारचा टाणाटोना करत नाही. आता मला सांगा, ज्ञानोबरांचा महिमा ज्ञानोबरांनी भिंत चालवली म्हणून आहे का हो? ज्ञानोबरांचा महिमा ज्ञानोबरांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला म्हणून आहे का हो? नाही नाही. बरं ज्ञानोबरांनी चमत्कार केला, ज्ञानोबरांनी चमत्कार केला, प्रसंग वशात केला आहे की नाही? आता शास्त्र असं सांगतं, निळोबाराय महाराज सांगतात जगत उद्धारा लागे धरिला अवतार, मिरविला बडीवार सिद्धाईचा. माऊलीने चमत्कार केला, प्रसंगोपात्त केला, प्रत्यक्ष प्रत्येक वेळोवेळा केला नाही. मूर्ख लोकांना जागावर आणण्यासाठी, मूर्ख लोकांना धडा दाखवण्यासाठी संत महात्मे चमत्कार करतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबाने खेळ खेळलाय, आता रेडा बोलवलाय, चला तिकीट काढा आपल्या रेडा बोलवायचं, असं केलं माऊलीने? नाही केलं महाराज. प्रसंगोपात समजा फक्त ज्ञानोबाने चांगदेव 65 सांगितली असते, फक्त ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी सांगितली असते तर चांगदेव महाराज कधीच शरण आले नसते. जेव्हा ज्ञानोबाने भिंत चालवली तेव्हा चांगदेव महाराज शरण आले. जेव्हा ज्ञानोबाने रेड्याच्या मुखातून वेद बोलवला तेव्हा गर्व द्विजांचा हरविला, तेव्हा ब्राह्मणाचा गर्व नाहीसा झाला. तोपर्यंत ब्राह्मण शरण आले नसते. मूर्ख लोकांना जागेवर आणण्यासाठी प्रसंगोपात कधी कधी साधू पुरुषांना चमत्कार करावा लागतो. ज्ञानोबरांचा चमत्कार, ज्ञानोबरांचा महिमा भिंत चालवल्यामुळं नाही, ज्ञानोबरांचा महिमा वेद बोलवल्यामुळं नाही, ज्ञानोबरांचा महिमा ज्ञानेश्वरीमुळे आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराजांनी मेलेला मुलगा जिवंत केला. कीर्तनामध्ये मेलेला मुलगा होता. तुकोबरांच्या जीवनामध्ये किती चमत्कार आहेत. तुकोबराय भजन करत होते, कीर्तन करत होते. छत्रपती शिवाजी महाराज शेजारी बसले होते. परत चक्र आलं, यवनाचं आक्रमण आलं, देवाला करुणा भाकले. परमात्म्याने काय केलं? तुकोबरायांचं शिवाजी महाराजांचं रक्षण केलं. मेलेला मुलगा तुकोबरांनी जिवंत करावा. तुकोबरांच्या चरित्रामध्ये पुष्कळ पुष्कळ चमत्कार आहेत. आता मग तुकोबरांनी चमत्कार केले म्हणून तुकोबराय मोठे आहेत का हो? चमत्कारामुळे संत महात्मा कधी मोठे होत नसतात. साधू पुरुषाचं मोठेपण त्यांच्या नाम साधनेमुळे असतं. ज्ञानदेवे घेतले दान, हृदय धरुनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो रंगला या रंगे तुका, विठ्ठल सर्वांगे पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्ने पांडुरंग. संत महात्म्याचा मोठेपणा त्यांच्या नामचिंतनामुळे आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात नेणती काही टाना टोना. आता जगामध्ये असा विचार आहे, लोकाला साधू पुरुष कळत नाहीत. लोकाला असं वाटतं चमत्कार केला की महात्मा, असं लोकाला वाटतं.
खऱ्या वारकऱ्याला किंमत आहे का हो? खऱ्या वारकरी जर कोणी दिसला, गळ्यामध्ये माळ असली, खांद्यावर पताका असला, लोक म्हणतात वारकरी आहे काय म्हणे, पण चमत्कार केला की लोक पाया पडतात. म्हणून उदाहरण सांगतो आपल्याला. काय झालं, मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ एका गावामध्ये आले. गावामध्ये आल्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराज म्हणाले, गोरक्षा आज थांब म्हणे, भिक्षाला मी जातो. त्याच गोरक्षनाथ म्हणाले, बाबा स्वामीजी तुम्ही जाऊ नका, तुम्हाला सवय नाही म्हणे, आज मी जातो. आता मच्छिंद्रनाथ होते महाराज, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. गावामध्ये आले, कटोरा हातामध्ये घेतला. त्यांनी काय म्हटले, एक कटोरा आटा देंगा उसको ब्रह्म दिखाऊंगा. काय सामर्थ्य आहे पहा. ते म्हणाले एक कटोरा आटा दिला तर ब्रह्म दर्शन करून दिले म्हटले. लोक म्हणाले ब्रह्म दाखवण्याची शक्ती आहे तर भीक मागत का फिरतो म्हणे. विठ्ठल विठ्ठल. खरा महात्मा ओळखायला येणं अत्यंत कठीण आहे. महाराज संपूर्ण गावामध्ये फिरले, भाकर कुठंच मिळालं नाही, पीठ कुठंच मिळालं नाही. गोरक्षनाथ महाराज म्हणाले, महाराज तुम्हाला म्हटलं होतं ना, म्हटले तुम्हाला काय मिळणार आहे, थांबा आता मी काय करतो म्हणे. पहा, गोरक्षनाथ गावामध्ये आले. गावाच्या मुख्य जो चौक होता, चौकामध्ये आले. 10 फूट आसन आधांतरी लावलं, 10 फूट आसन वर लावलं, ध्यान लावलं. ध्यान लावल्यानंतर लोक म्हणाले साधू असावा तर असा असावा. मग काय विचारता, गुलाबजामुन, लाडू, जिलबी, पुरणपोळी सगळे ताट पुढं आले. विठ्ठल विठ्ठल. साधू पुरुषात चमत्काराने मोठा नसतो महाराज, आहे की नाही. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याते देवा. सांगा, जर डॉक्टर जर पेशंटला वाचवत असतील तर लोकांनी देवाचं भजन केलं असतं का हो. महाराज सांगतात, डॉक्टर हा निमित्त आहे, वाचवणारा करता करणारा चाले हे शरीर कोणाचे सत्य. जर डॉक्टर पेशंटला वाचवत असते तर डॉक्टरच का मेले असते. विठ्ठल विठ्ठल. सांगण्याचं तात्पर्य ही सगळी परमात्म्याची लीला आहे. तुकाराम महाराज वर्णन करतात, अंगी दैवत संचरे मग तेथे काय वरे. जर अंगामध्ये जर देव संचार करत असता तर काय तिथं उरतं हो. ह्याचा अर्थ काहीच उरत नाही. ज्या अर्थी उरतं त्या अर्थी नक्कीच देव संचार करत नाही. आता लोक म्हणतात यांच्या अंगामध्ये देव आला, यांच्या अंगामध्ये देवी आली असं म्हणतात लोक. चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. अंगामध्ये जर देवी येत असेल, अंगामध्ये जर देव येत असेल तर आनंदाची गोष्ट आहे. पण अंगामध्ये देवी येऊन, अंगामध्ये देव येऊन जर संसार करण्याची इच्छा होत असेल तर देव देवी अंगात येत नाही, राक्षस नक्कीच येतो. विठ्ठल विठ्ठल. अंगामध्ये देव आल्यानंतर, अंगामध्ये देवीचा संचार झाल्यानंतर काय झालं पाहिजे हो, फक्त भजनच झालं पाहिजे, फक्त देवाची सेवा झाली पाहिजे. बरं, अंगामध्ये देवाचा संचार होऊन जर सांसारिक पदार्थाची इच्छा होत असेल, सांसारिक पदार्थाची कामना होत असेल तर अंगामध्ये देव कधी संचार करत नाही. पूज्य बाबांच्या चरित्राचा विचार करा. बाबांनी आयुष्यामध्ये फक्त भजनच केलं. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. ऐक नाही, कीर्तन पण केलं नाही, काय केलं, फक्त पांडुरंगाचं भजन केलं, नामचिंतन केलं. जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या अभंगावर भजन केलं. तुकोबऱ्यांचं जे काही नामचिंतन आहे, पांडुरंगाचं जे भजन आहे, नामचिंतन आहे, तेच पूज्य बाबांनी केलं. म्हणून महाराज वर्णन करतात, नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचुनी संत महात्मे नामचिंतनाशिवाय इतर काही करत नसतात. हे आता तुकोबऱ्यांच्या गाथ्यामध्ये तुकोबऱ्यांनी निश्चित केलं आहे. महाराज वर्णन करतात, अंगी घेऊन या वारे दया देती तया भक्ता हाती चोट आहे. देवारा बैसून हलविती सुपे ऐसी पापी पापे लिंपती ती तयाचे स्वाधीन दैवते असती तरी का मरती त्यांची पोरे. महाराज सांगतात, त्यांच्या जर स्वाधीन देव असता तर त्यांची पोरं मेली असते का. तुका म्हणे पाणी अंगारा जयाचा भक्त कानोबाचा तोही नव्हे. काय काय लोक अंगारा देतात. महाराज सांगतात, तुका म्हणे पाणी अंगारा जयाचा भक्त कानोबाचा तोही नव्हे. हे सगळं तुकोबरांनी निषेध केला आहे. हे जे काय आहे हा सगळा प्रकार, महाराज खरा चमत्कार सध्या कलियुगामध्ये कोण चमत्कार करतो, हे सगळे फसवण्याचं काम चाललेलं आहे महाराज, आहे की नाही. तो जो काय गारोडी असतो, तो गारोडी काय करतो महाराज, पहा लहान लहान मुलं गोळा करतो, खापर घेतो आणि मुलांना दाखवतो, बघा एक खापर आहे, खापर आहे, असा हात फिरवतो, हात फिरवून चलाकी करतो, काय करतो तिथं रुपया काढतो. त्या लहान मुलांना वाटतं काय जादूगर आहे, काय जादूगर आहे. पण मला मुलांना प्रश्न आहे, लहान मुलांना प्रश्न आहे, तर खापराचा जर तो रुपया करत असता तर गावात जाऊन प्रत्येक गावात भिक्का मागत फिरला असता. विठ्ठल विठ्ठल. काय
हा सगळा जो प्रकार आहे, हा सगळा प्रकार पोट भरण्यासाठी माणसं करत असतात. म्हणून सध्या जगामध्ये साधू पुरुषाचा चमत्कार जर आपण चिंतन केलं, या कलियुगामध्ये तर चमत्कार कोणी करू शकत नाही. साधू पुरुषांनी चमत्कार केला. करील ते काय नव्हे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी अंगी ऐसे बळ, रेडा बोले जयाचे द्वारी, सोन्याचा पिंपळ किंवा म्हैसी पुत्रा मुके, बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसून या. महाराज सांगता नव्हे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, उदका माझी वह्या ठेवणी कोरड्या, दाखवणे रोकड्या, विश्वजना फिरविले देऊळ, जगा माझी ख्याती नामदेवा हाती, दूध पेला. काय साधू पुरुषांचे चमत्कार आहेत. पण ह्याही चमत्कारापेक्षा सगळ्यात मोठा साधू पुरुषाचा चमत्कार जर कोणता असेल, नामस्मरणा वाचून, नामचिंतनाशिवाय संत महात्मे काहीच करत नाहीत. आता एक ओवी सांगतो माऊलींची. मला सांगा, तुम्ही ब्रह्मदेवाच्या जरी पाया पडले, ब्रह्मदेवाच्या पाया पडले तरी मेलेला मनुष्य जिवंत होत नाही. पहा, ब्रह्मदेवाच्या पाया पडला आपण तरी मेलेला मनुष्य जिवंत होत नाही. पण जो ज्ञानेश्वरीची सेवा करतो तो कधीच मरत नाही. विठ्ठल विठ्ठल. माऊली वर्णन करता, मनोने मने काय वाचा, जो सेवक होईल येचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. महाराज सांगता, वाचील जो कोणी जनी त्यासी लोटांगणी. जो ज्ञानेश्वरी गाथा भागवताचं पारायण करतो असा मनुष्य कधी मरत नसतो. महाराज नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावे. ज्ञानोबऱ्यांचा खरा चमत्कार म्हणजे ज्ञानेश्वरी, तुकोबऱ्यांचा खरा चमत्कार म्हणजे तुकोबऱ्यांची गाथा, नाथ महाराजांचा खरा चमत्कार म्हणजे एकनाथ भागवत आहे. हे बाकीचे चमत्कार हे लौकिक चमत्कार झाले, पण साधू पुरुषाचा खरा चमत्कार ज्ञानेश्वरी गाथा भागवत आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. संस्थेचे आमचे गुरुवर्य प्रातस्मरणीय गुरुवर्य नतोसिंग बाबा सांगायचे, ज्याच्या घरी असेल ज्ञानेश्वरी गाथा त्याच्या चरणी ठेवावा माथा. घरात ज्ञानेश्वरी गाथा असेल तर त्याच्या चरणावर माथा ठेवावे. बाबा असं म्हणायचे, ज्याच्या घरी नसेल ज्ञानेश्वरी गाथा त्याला हाणाव्या 2 लाथा. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज सांगता, साधू पुरुषाचा खरा चमत्कार म्हणजे नामस्मरण आहे. आणि नामस्मरण केल्यानंतर काय होणार नाही हो, तुकाराम महाराज वर्णन करतात, काय नव्हे केले, काय नव्हे केले, काय नव्हे केले, काय नव्हे केले. होय का चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे तार, सर्व साधनाचे तार. एका चिंतेता विठ्ठले, एका चिंतेता विठ्ठले, हे एका चिंतिता सर्व साधनाचे काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. परमात्म्याचं नामचिंतन केल्यानंतर काय होणार नाही, ह्याचा अर्थ सर्वच होणार आहे. न कळे ते कळो, येईल उगले नाम या विठ्ठले, एकाची न दिसे ते दिसो, येईल उगले. न कळणारी गोष्ट परमात्म्याच्या नामाने कळेल, न दिसणारी गोष्ट परमात्म्याच्या नामाने दिसेल, न बोलता येणारी गोष्ट परमात्म्याच्या नामाने दिसेल. महाराज सांगतात, सगळ्या जगातल्या अशक्य गोष्टी परमात्म्याच्या नामानं सिद्ध होतात. परमात्म्याच्या नामानं काय होणार नाही, मेले माणूस जिथं उठविलं, मेले माणूस जिथं उठविलं. परमात्म्याच्या नामानं मेलेला मनुष्य जिवंत होतो. जगातल्या सगळ्या अशक्य गोष्टी परमात्म्याच्या नामानं सिद्ध होतात. म्हणून ते संत महात्मे काय करतात, फक्त परमात्म्याचं नामस्मरण करतात. नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचून. मग ते नामस्मरण कसं करायचं, तर मुखाने नाम आणि हाताने टाळी. विठोबा रखो माये,
तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेनते काही टाना टोना नामस्मरणा वाचुनी. मग ते संत महात्मा चिंतन करतात, नामस्मरण करतात. ते कसं नामस्मरण करतात? काया वाचाने मने काया वाचाने मने काया वाचाने मने काया वाचाने काया वाचाने मने काया वाचाने मने काया वाचाने चिंतने डुल्लती निळोबाऱ्या महाराज सांगतात. शरीराने, वाणीने आणि मनाने ते परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये रंगलेले असतात. महाराज सांगतात, तेने सदा चित्ता समाधान सदा नाम घोष करू हरिकथा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो. ते संत महात्मे नामचिंतन इतकं करतात, इतकं नामचिंतन करतात. त्या नामचिंतनामध्ये त्यांचे शरीर, त्यांची वाणी, त्यांचं मन एवं व्रत स्वप्रिय नाम कीर्त्या जातानुराग द्रुतचित्त उच्चैहि हसत्य तो रोदिती रवती गायती उन्मादवत नृत्यती लोक बाह्य हा गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. इतकं नामचिंतन करतात. त्या नामचिंतनामध्ये त्यांना सगळ्याचा विसर पडतो, देहाचा विसर पडतो, वाणीचा विसर पडतो. सगळ्या जकैसे माझ्या गुणी झाले देशकाला ते विसरले कीर्तन सुखे सुखावले आपण पाची. त्यांना देशाचा विसर पडतो, काळाचा विसर पडतो. न कळे दिवस की राती अखंड लागलीशी ज्योती. रात्री न कळे दिवस न कळे. आपलं भजन वेळेवर असतं पण साधू पुरुषाचं भजन वेळेवर नसतं. महाराज किती काळ वेळ झालाय, कसल्याही प्रकारचा त्यांना पत्ता लागत नाही. रात्रंदिवस रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा असं साधू पुरुषांचं हे भजन रात्रंदिवस चाललेलं असतं. मग तुकाराम महाराज सांगतात, काया वाचा आणि मने धाले चिंतने डुल्लती. तुकोबराने किती नामस्मरण केले विचार करा. आईसाहेबांचा नेम होता, महाराजांना जीव घातल्याशिवाय जेवायचं नाही. आता महाराज नेमकं कुठल्या डोंगरावर गेलेत कसं पत्ता कळणार? देहून 3 रस्ते आहेत, गृहोडेश्वर, भंडारा आणि भामचंद्र. आईसाहेबांनी काय करावा, जिजाबाई मातोश्रींनी काय करावं? 3 रस्त्याला कान लावावा आणि ज्या वाटेतून, ज्या मातीतून श्री विठ्ठल ध्वनी निघत असेल समजावं आज श्री तुकोबराय त्या डोंगरावर गेलेत. पहा, ज्यांचा स्पर्श ज्या मातीला लागल्यानंतर माती विठ्ठल विठ्ठल म्हणते, त्यांनी किती नामस्मरण केलं असेल विचार करा. जनाबाईंच्या गौऱ्या, श्री संत जनाबाईंच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. म्हणजे जनाबाईंचा स्पर्श ज्या गौरीला होतो ती गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणते. संत शिरोमणी चोखोबऱ्यांच्या अस्थी विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. किती नामचिंतन केलं असेल पहा. त्यांच्या नामस्मरणाचा परिणाम त्या जडावर झाला होता. इतकं नामस्मरण त्या साधू संतांनी केलं. म्हणून महाराज वर्णन करतात, धाले चिंतने डुल्लती. त्या चिंतनामध्ये संत महात्मे मत्तो भवती स्तब्ध भवती आत्मा रामो भवती असे असतात हा साधू पुरुषाचा वस्तुनिष्ठ महिमा. मग असे संत महात्मे स्वरूपाने कसे असतात? महाराज अभंगाच्या
विषयाचा नेनती काही ठाणे टोने नेनती काही ठाण टोना आठवतीलाही विषयाचा आठवतीलाही विषयाचा नेनती काही ठाणा टोना नेनती काही ठाणा टोना नामस्मरण वाचुनी नामस्मरण वाचुनी वाचुनी नामस्मरण वाचुनी
आठवची नाही विषयाचा. साधू पुरुषांचा वस्तुनिष्ठ स्वभाव काय असतो श्री निळोबाराय महाराज आपल्याला सांगतात. आठवची नाही विषयाचा. साधू पुरुषाला विषयाचा आठव नसतो. आम्हाला विसरायची नाही विषयाचा आहे का नाही. आपल्याला विषयाचा विसर पडत नाही. साधू पुरुषाला विषयाचं स्मरण सुद्धा होत नसतं. का नसतं? ज्या निजेल्या ते उपासी वैराग्य गा. साधू पुरुषांचा महिमा असा आहे, त्यांचं झोपेत वैराग्य बिघडत नाही आणि आमच्या जागृतीमध्ये टिकत नाही. विठ्ठल साधू विवेकासहित वैराग्याचे बळ. धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. साधू पुरुषाच्या ठिकाणी विवेक आहे, वैराग्य आहे. विवेक असावा, वैराग्य असावं. विवेक नसेल, वैराग्य नसेल, चालणार नाही. एकावर एक आंधळा, एकावर एक पांगळा आहे महाराज. विवेक हे असावा आणि वैराग्य असावं. काही काही लोकांकडे विवेक असतो पण वैराग्य नसतो. वैराग्य नसतं, विवेक असतं. ज्ञान सांगतात पण वैराग्य नसल्यामुळे हॉटेलमध्ये भजे खातात. म्हणजे काय झालं? विवेक आहे पण वैराग्य नाही. काही काही लोकांकडे वैराग्य आहे पण विवेक नाही. म्हणजे घरदार सोडतात, जंगलामध्ये जाऊन गांजा वडतात. विठ्ठल महाराज वर्णन करतात, निळा मने विरक्त देहे. आठवची नाही विषयाचा. वेळेची असणारी मर्यादा आहे. काय त्या साधू पुरुषांचं वैराग्य आहे. वमिले अन्ना लाळण घोटी जेवी रसना. अंगन सोये अलिंगना. प्रेताच्या विष खाणे नागवे. जळत घरी न रिगवे. न करवे उशी अजगराची. अर्जुना तेने पाडे. जयाशी विषय वार्ता नावडे. ते हे विषय वैराग्य. जे आत्मलागाचे भाग्य. येणे ब्रह्मानंदा योग्य होती जीव. रामकृष्ण परमहंसाच्या चरित्रातलं एक उदाहरण सांगतो. रामकृष्ण परमहंस झोपले होते. झोपले असताना त्यांच्या हातावर पैसा ठेवला. पैसा ठेवल्यानंतर हात उलटा झाला. लोक म्हणे झोपेमध्ये हात उलटा होऊ शकतो. परत पैसा ठेवला, परत हात उलटा झाला. लोक म्हणे झोपेमध्ये काही होऊ शकतं. लोक झोपेमध्ये ह्या खोलीतून दुसऱ्या खोलीत जातात. काही होऊ शकतं म्हणे. होऊ शकतं, असं काही हरकत नाही ना. परत तिसऱ्यांदा रुपया ठेवला, परत हात उलटा झाला. लोकांनी सांगितलं झोपेत हात उलटा होत नाही, त्यांच्या इंद्रियालाच वळण पडलंय. पडिले वळण इंद्रिया सगळा भाव तो निराळा नाही तुझा. म्हणजे झोपे सुद्धा त्यांचं वैराग्य बिघडत नाही. कदाचित झोपेमध्ये आमच्या खिशात, आमच्या हातावर जर रुपया ठेवला, हात उलटा होणार नाही, हात असा होणार, बरोबर खिशातच जाणार. विठ्ठल महाराज वर्णन करतात आठवची नाही विषयाचा. रामकृष्ण परमहंसाच्या चरित्रातलं एक उदाहरण. एक भक्त होते. सोन्याने मोहराने भरलं ताट त्यांना आणलं. आता त्यांना काही इच्छा नव्हती पण भक्तांनी आणलेलं आहे. ठीक आहे म्हणे, ठेव आता इथं ठेव. ठेवलं. एक माझी आज्ञा आहे, हे ताट उचल, समोर गंगा आहे, गंगेत नेऊन टाक. विठ्ठल विठ्ठल. महाराज सांगतात त्यांना विषयाचं स्मरण नसतं. महाराज वर्णन करतात, निळा मने विरक्त देही. आठवची नाही विषयाचा. जयाचे सुखदुःखाचे ने अंग आहे. झगटले मानस चेवो नेगे. विषय पासी आलिया सेन रेगे. हे काय म्हणवणे. माऊलींचे कोवे सांगतो, निद्रिताचे ने अंगेशी साप तैशी उर्वस्ती. महाराज सांगतात झोपलेला मनुष्य आहे, झोपल्या मनुष्याच्या शेजारी उर्वशी आहे, झोपल्या मनुष्याच्या शेजारी साप आहे. पण ज्ञानोबराय म्हणतात त्या झोपलेल्या मनुष्याला त्या उर्वशीची आसक्ती पण नाही, सापाची भीती पण नाही. विठ्ठल विठ्ठल. काय वैराग्य आहे पहा, विचार करा. एक उदाहरण सांगतो. असे जे संत महात्मे असतात त्यांना विषयाचं स्मरण होत नसतं. तुकोबऱ्यांच्या चरित्रातलं एक उदाहरण आहे. तुकोबऱ्यांच्या घरी तुकोबऱ्यांचे मेहणे आले. आईसाहेबाला मोठा आनंद आला. भाऊ आला. काय करावं काय नाही. दिवाळीसारखं वाटलं. घरामध्ये काय नव्हतं. उसनवारी केली, डाळ आणली, तूप आणली, सुंदर पोळी, कढी, भात, आमटी सुंदर सुंदर केलं. पण त्या भावाच्या प्रेमामध्ये आईसाहेब खिरीमध्ये साखर टाकायचं विसरल्या, आमटीमध्ये कढीमध्ये मीठ टाकायचं विसरल्या. आता कधी कधी असं होतं, पंगत बसली, तुकोबऱ्या जेवायला बसले, तुकोबऱ्यांचे मेहणे जेवायला बसले. आता पुंडलिक वरदा झालं. मेहण्याने पहिला घास खिरीचा खाल्ला, साखर नव्हती. कढी आमटीचा घास खाल्ला, मीठ नव्हतं. तुकोबऱ्यांची वाटीवर वाटी चालली आहे. अर्ध पातेलं संपत आलं. पण आता तो मेहणा म्हणतो खिरीमध्ये साखर नाही, कढी आमटीमध्ये मीठ नाही, जेवण जाईल का हो. पर पंक्तीचा मालकच मीठ मागत नाही, आपण कसं काय मीठ मागायचं. मोठा संकोच वाटला. पण तुकोबऱ्यांचं वाटीवर वाटी चालली आहे, पातेलं संपत आलं. जिजाबाई म्हणतात ज्यांच्यासाठी स्वयंपाक केलाय तो भाऊ जेवत नाही आणि आमचे महाराजच संपून टाकले. म्हणजे काय प्रकारे काय समजत नाही. शेवटी झालं, जेवण संपलं. तुकोबऱ्याने हात ठेवला, हात धुतला. आईसाहेब म्हणतात भाऊ जेवला नाही. काय करावं, भाऊ जेवला नाही. तुकोबऱ्याने विना घेतला, तुळशी वृंदानाजवळ गेले, भजन सुरू केले. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. जिजाबाई म्हणतात भाऊ जेवला नाही. शेवटी जिजाबाई जेवायला बसल्या. खिरीचा घास खाल्ला, साखर नव्हती. कढी आमटीचा घास खाल्ला, मीठ नव्हतं.
तरीच माझा भाऊ जेवला नाही. ताड 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 जिजाबाई तुकोबरायांकडे आल्या, धावत आल्या. तुकोबरायांना वाटलं दुसरं जेवायचं आमंत्रण आलं काय म्हटले. त्याच तुकोबरायांना जिजाबाई म्हणतात, महाराज दुसरं आमंत्रण जेवायचं नाही म्हणे. मग माझा भाऊ जेवला नाही. तुकोबराय म्हणतात, तुझा भाऊ जेवला नाही, तुझ्या भाऊला भूक नसेल, मी काय करू म्हणे. तसं नाही, माझ्या भावाला भूक होती, पण का जेवला नाही तर खिरीमध्ये साखर नव्हती, कढी आमटीमध्ये मीठ नव्हतं. त्याच तुकोबराय जिजाबाईला म्हणतात, जिजाबाई स्वयंपाक तू केला का मी केला सांग, तुला टाकायला काय झालं होतं. त्या जिजाबाई म्हणतात, अहो बरोबर आहे, स्वयंपाक मी केला, पण भावाच्या प्रेमामध्ये साखर आणि मीठ टाकायचं विसरले. पण तुकोबराय प्रत्यक्ष तुम्ही जेवायला बसले होते, तुमच्या लक्षात आलं नाही का. त्याच तुकाराम महाराज जिजाबाईला म्हणतात, जिजाबाई तू अजून आम्हाला ओळखलंच नाही म्हणे. माझ्या देहाची मज नाही चाड, कोठे करू कोड अनेकांचे. आमच्या देहाचं स्मरण आम्हाला नाही, दुसऱ्याच्या देहाचा आम्ही काय विचार करतो. आमच्या जिभेला पंचविषयातला कुठल्याही रसाची गोडी नाही. आमच्या जिभेला फक्त एकच रस माहिती आहे, जिव्हे गोड तीन, अक्षराचा रस, अमृत जस फिके पुढे. आमच्या जिभेला फक्त विठ्ठल नामाचा रस माहिती आहे. इतर पंचविषयातल्या रस विषयाचा आम्हाला कसल्या प्रकारचं ज्ञान नाही. रसना येरा रसा विटे, घेता घोटे अधिक हे. काय खातो आम्ही कासया सांगाते, कैसे लागते नेनोमुखी. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगोदशा. हा साधू पुरुषाचा असणारा महिमा आहे. निळा मने विरक्त देही, आठवची नाही विषयाचा. त्या साधू पुरुषांना कसल्याही प्रकारचं विषयाचं स्मरण नसतं. असे संत महात्मे मग काय करतात, नेनती काही टाना टोना, नाम स्मरणा वाचुनी ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. एकदा जगद्गुरु श्री तुकोबरायांचं मोठ्या प्रेमानं नाम आणि हाताने टाळी. तुकाराम 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 भगवान श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणी श्री ज्ञानोबा जगद्गुरु तुकोबाराय सद्गुरु श्री जोग महाराज प्रातस्मरणी श्री संत माधव मामांच्या चरणी समर्पित करून त्यांच्या चरणी एकच प्रार्थना. तुम्ही संत माझ्या आकडा दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्ही माने एवढा होईन मी विठ्ठल. जय जय विठ्ठल. श्री ज्ञानदेव